नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधंसुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. तिथे आहे सद्विचारांचा मेळा, जो देईल तुम्हाला आनंद वेळोवेळा. सुरू करूयात तुमचा आमचा लाडका आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळा. या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आपले अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स, ज्यांच्या पहिल्या साईटला प्रचंड रिस्पॉन्स मिळाल्यामुळे आणखी 2 साईट्स पण त्यांच्या ओपन झाल्यात. कोकणात तुम्हाला जर घर घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि अतिशय आनंद देणारं कोकणातलं घर तुम्ही प्राप्त करा. आज प्रत्येक गोष्टीला निर्णय असतात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, बरोबर? आपण प्रत्येक मानव वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्णय घेत असतो. कधी तो मनानं निर्णय घेतो, कधी तो कोणाला तरी विचारून निर्णय घेतो, कधी कधी तो अनुभवांनी निर्णय घेतो, कधी कधी कुठल्या तरी व्यक्तीवर नितांत श्रद्धा असते, त्या व्यक्तीच्या सांगण्यावरनं निर्णय घेतो. असे वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेतो. पण निर्णय प्रक्रियेला आणखी एक पर्याय उपलब्ध झालाय, हे आता रिसेंटली लक्षात येत आहे. मला खूप इंटरेस्ट निर्माण झाला होता की हे जाणून घ्यायला पाहिजे की हे काय बाबा, ही निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणारे काय कोणतं शास्त्र आहे. तर ह्या शास्त्राचा विचार जेव्हा डोक्यात आला त्यावेळेला असं ठरवलं की आपण त्या व्यक्तीशी गप्पा मारायला या मंचावरच आणू. न्यूमरॉलॉजिस्ट अशी त्यांची ओळख जरी आत्ता असली तरी त्यांची सुरुवात न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून नाही झाली. एक कॉमर्स फॅकल्टीतला माणूस, एक कम्प्लीट कमर्शियल सेटअपमध्ये अनेक वर्ष काम करतो आणि असं दणदणीत काय म्हणूयात परमनंट नोकरी असलेली, दणदणीत पॅकेज, आत्ताच्या भाषेतलं दणदणीत पॅकेज असलेली नोकरी ती सोडून आता एका वेगळ्या क्षेत्रात काम करतोय. म्हणून मला खूप उत्सुकता वाटली की या व्यक्तीला जाणून घ्यावं. मनापासून स्वागत करूयात न्यूमरॉलॉजिस्ट प्रशांत कुलकर्णी सरांचं. सर नमस्कार. नमस्कार सर. जसं आता तुम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं की बॅकग्राऊंड खूप वेगळं होतं. काय घडलं की तुम्हाला न्यूमरॉलॉजी या सायन्सचा अभ्यास करावासा वाटला? तेव्हा सुरुवातीला असं असतं ना की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, जसं मी माझं करिअर जे आहे, सुरुवातीला सेल्समध्ये मी बरेच वर्ष काम केलेलं आहे आणि सुरुवातीला खूप लाईफमध्ये स्ट्रगल होता. आणि जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल येतो किंवा एक डिझायरेबल सक्सेस तुम्हाला मिळत नाही, त्यावेळेस मग माणूस या सगळ्या गोष्टींकडे जातो. तेव्हा एका माझ्या मित्राच्या सांगण्यावरून मी एका न्यूमरॉलॉजिस्टला भेटलो आणि मी स्वतः माझ्या नावाचं नेम करेक्शन त्या काळी मी केलं होतं. नावामध्ये करेक्शन केलं नावाचं आणि बाकीच्या गोष्टी पण मी फॉलो केल्या. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आयुष्यामध्ये खूप सारे चांगले पॉझिटिव्ह चेंजेस खूप झाले आणि मला चांगल्या म्हणजे कंपनीत मला जॉब मिळाला आणि रिकग्निशन मिळालं, प्रमोशन झाले, सॅलरी वाढली, या बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि मग एका वेळेस जेव्हा पैसा वगैरे आला जवळ चांगला, तेव्हा असं वाटलं, कुतूहल निर्माण झालं की हे आहे काय प्रकार हा. आणि मग मी हे शास्त्र शिकलो. साधारण 16 ते 17 वर्ष मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे म्हणजे एकीकडे जॉब पण करत होतो आणि हे शास्त्र शिकत होतो. तेव्हा काही असं न्यूमरॉलॉजिस्ट बनायचं किंवा प्रोफेशनली असं यायचं त्याचा असा काही विचार नव्हता. तसं काही प्लॅन? हां, पण मी शिकलो, कुतूहल निर्माण झालं, बरेच पुस्तकं वाचले आणि बऱ्याच जे विद्वान लोक आहेत वेगवेगळे ठिकाणी आपल्याला कळलं की इथे हे आहेत. मग त्यांना जाऊन भेटणे, त्यांच्याशी डिस्कशन करणे, असं करत करत मी हे शास्त्र शिकलो आणि 2017 पासनं मी ॲक्च्युअली याच्यामध्ये ॲक्टिव्हली पूर्ण वेळ मी याच्यामध्ये काम करतो. खूप मोठा निर्णय हा खरं तर, हो. की तुमचा सेट जॉब, सेट नोकरी, सेट पगार, सगळं सेट असताना खूप मोठा निर्णय घेतला गेला. आता ज्या वेळेला माणूस असा निर्णय घेतो त्यावेळेला जसं मी आत्ता मगाशी सांगितलं की कुठला तरी अनुभव पाठीशी असतो. तुम्हाला तुमच्या मित्राने सांगितलेला गायडन्स उपयोगी पडला, ज्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेतली, मग हा अनुभव उपयोगी पडला. बघा की मला असं वाटतं की निर्णय प्रक्रियेमधला खूप मोठा पार्ट ह्या न्यूमरॉलॉजिस्ट ते जे भेटले होते त्यांनी केला. पण हा धाडसी निर्णय, मी जसं मगाशी म्हणालं तसं, की पूर्ण अवलंबून असलेली सगळी गोष्ट आपली चरितार्थाचं साधनच बदलायचं पूर्ण. तर हे ह्या सायन्स बद्दल मी फारसं नाही ऐकलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट.
ऐकलं नाही म्हणण्यापेक्षा मला आता जे काही चेंजेस दिसत आहेत ते काही लोकांच्या आडनावांमधले चेंजेस, त्यांचे अरे मग असं वाटतं की आता मी तर पुण्यातला आहे त्यामुळे अरे यांची स्पेलिंग चुकतायत का काय? यांच्या आडनावांमध्ये स्पेलिंग चुकतायत की काय? यांना काय होतंय? पण नंतर विचार केला की अरे नाही असं नाही होते, हे काहीतरी डेलिबरेट केले जाते. आणि मग त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग नाही आला खरं, पण मला असं दिसायला लागलं की हे आता अनेक ठिकाणी दिसायला लागले. मग नावांमध्ये काही लोकांचे बदल दिसले. काही लोक मोबाईल नंबरबद्दल आग्रही दिसले, की मला हा नंबर पाहिजे तो सांग. असं का होतंय? म्हणजे प्रत्येक जण आपापलं प्रारब्ध घेऊन येतं. मग ह्याचा रोल काय? म्हणून मला न्यूमरॉलॉजी बद्दलच खूप कुतूहल आहे. न्यूमरॉलॉजी म्हणजे काय? हे बघा, न्यूमरॉलॉजी म्हणजे हे नंबरचं शास्त्र आहे. आणि ज्याप्रमाणे माणसं चांगले आणि वाईट असतात, तसे नंबर सुद्धा चांगले आणि वाईट असतात. नंबर सुद्धा असतात. हो. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये असं म्हणतं की यू कॅन नॉट चूज युअर पॅरेंट्स. की आपले आई-वडील कोण असणार हे आपण नाही सिलेक्ट करू शकत. आपण नाही ठरवू शकत आहे. हे ठरलेलं असतं. पण नंतर पुढे आपण कोणाशी मैत्री करायची किंवा मित्र म्हणा किंवा बाकीचे लोकं आपण आयुष्यात पिक अँड चूज करतो, जे तुम्हाला चांगले वाटतं. जर चांगल्या लोकांसोबत राहिलं तर आपलं भविष्य उज्ज्वल होतं किंवा खूपदा वाईट संगतीने पण लोकं बिघडतात असं म्हणतात. बरोबर, राइट? बरोबर. तसं नंबर जर तुम्ही चांगले घेतले, तुम्हाला जे नंबर सुटेबल आहे तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे, तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं गुड लक तुम्हाला मिळू शकतं. पण म्हणजे जन्मतारखेवरनं ही सगळी आडाखे बांधले जातात हो. किंवा हे शास्त्र पूर्वापार चालत आलेलं आहे, की हे मॉडर्न सायन्स म्हणून आपण म्हणू शकतो? हे साधारण 5,000 वर्ष जुनं शास्त्र आहे. 5,000 वर्ष वर्ष जुनं शास्त्र आहे. हो. फार जुनं शास्त्र आहे हे. आणि याच्यामध्ये असं असतं की आणि हे भारतामधनंच याचं मूळ हे भारतातच आहे, पण विकसित हे बाहेरच्या देशांमध्ये झालं. हा आपला प्रॉब्लेम गेले अनेक वर्ष आहे, की सगळ्याचं मूळ इथे असतं, पण विकसित ते लोक करतात. मग आपण ॲक्सेप्ट करायला लागतो. आणि आपल्यामध्ये असं आहे की आपले जे पूर्वज होते यांनी खूप साऱ्या गोष्टी लिहून ठेवल्या नाही किंवा लोकांना शिकवल्या नाही. अच्छा, हां. बरोबर. डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम. हां, लिहून नाही ठेवलं आणि लोकांना शिकवत नव्हते. म्हणजे वडील असेल तो मुलाला शिकवेल, मुलगा असेल तर त्याच्या मुलाला शिकवेल. तर घराच्या बाहेर ते नॉलेज खूप ठिकाणी ते जाऊ दिलं नाही आणि मग ते खूप ठिकाणी ते लुप्त पण झालं. अनेक विद्या जशा लुप्त झाल्या आहेत. खूप साऱ्या विद्या सर, खूप साऱ्या विद्या. तुम्ही जर बघितलं तर आपले पूर्वज आहे किंवा जुन्या काळी बघा की हे शास्त्र लोकं वापरायचे. हं, आणि हं. या शास्त्रामध्ये नुसतं नंबर नाही आहे. या शास्त्राचं वैशिष्ट्य असं आहे, की हे शास्त्र जसं आपण ॲस्ट्रोलॉजी एक शास्त्र आहे, हो, राइट? सो ॲस्ट्रोलॉजी हे चंद्रावर आधारित आहे आणि बरं. न्यूमरॉलॉजी हे जे शास्त्र आहे, हे सूर्यावर आधारित शास्त्र आहे. त्यामुळे बरं. जेव्हा ॲस्ट्रोलॉजी जेव्हा कुंडली एखाद्याची बनवायची आहे, तेव्हा मग तुम्हाला टाईम ऑफ बर्थ किंवा प्लेस ऑफ बर्थ सुद्धा लागतो. बरोबर, बरोबर. पण न्यूमरॉलॉजीमध्ये 50% तुमची डेट ऑफ बर्थ आणि 50% हे तुमचं नाव आहे. अच्छा. असं म्हणतात की युअर नेम इज गिव्हन टू यू बाय गॉड आणि तुमच्या नावाचे हे व्हायब्रेशन्स असतात. जर अच्छा. व्हायब्रेशन चांगले असेल तर त्याचे चांगले परिणाम आणि जर व्हायब्रेशन चांगले नसेल मग त्याचे तसे वाईट परिणाम पण तुम्हाला आयुष्यामध्ये होतात. अच्छा, नावात पण सगळं असतं म्हणजे. ते शेक्सपियर म्हणाले होते, विल्यम शेक्सपियर, की नावात काय आहे? व्हॉट इज इन नेम? आता तुम्ही तर म्हणताय नावात व्हायब्रेशन्स पण आहेत. करेक्ट. तुमच्या नावामध्ये लपलेलं आहे तुमचं भविष्य. हो. हो. तुमच्या नावामध्ये इतकी ताकद आहे की तुमचं नाव जे आहे हां. ते तुमचं भविष्य उज्ज्वल करू शकतं. म्हणजे हे अ, जन्मनाव म्हणजे जे पाळण्यात ठेवलं गेले. लोकांनी ठेवलेली जी नावं असतात ती नाही आपण विचारात घेत. पण जी जी जन्मनाव असतं ते, म्हणजे त्याच्यात काहीतरी शब्द आलेले असतात. सुरुवातीला अक्षर आलेलं असतं. त्यानुसार ठेवलेलं नाव का प्रचलित नाव? हे बघा, एक तर सगळ्यात पहिले की नावामध्ये पहिलं अक्षर हे न्यूमरॉलॉजीमध्ये याला फार असं काही महत्त्व नाही आहे. ओके. आम्ही त्या नावाची टोटल बघतो. सगळे अल्फाबेट्स मिळून जी टोटल होते ती. अच्छा, इंग्लिश अल्फाबेट्स हां. एकत्र करून. पहिलं हां. अक्षराचं याला काही याच्यात काही महत्त्व नाही आहे. बरं. तर याच्यामुळे फक्त याच्यामध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ किंवा तुमचं नाव या 2च गोष्टी लागतात. डेट ऑफ बर्थ आणि नाव. पण खूप लोकांकडे डेट ऑफ बर्थ पण नसते. भारतामध्ये असंख्य लोकांची डेट ऑफ बर्थ 1 तारीख आहे. जुन्या काळी जेव्हा शाळेत ॲडमिशन करायला हां. जायचे त्यावेळेस ती डेट टाकायचे. पण डेट डेट जरी नसेल तरी पण न्यूमरॉलॉजी हे शास्त्र तुम्हाला मदत करू शकतं. कारण की तुमचं नाव तर आहे ना हं, हं. आणि नावाच्या इथे बाकीचे नंबर तुम्ही पिक अँड चूज करू शकता जे न्यूमरॉलॉजीप्रमाणे चांगले नंबर आहेत ते आम्ही त्यांना सांगतो. अच्छा, अच्छा. म्हणजे नावाशी पण आणि नंबराशी पण, ह्या करेक्ट. दोन्ही गोष्टींशी
हे शास्त्र निगडित आहे. अगदी बरोबर आहे सर. 1 ते 9 हे जर अंक आपण डोळ्यासमोर धरले, तर प्रत्येक व्यक्ती 1 तारखेला जन्माला आलेली, सपोज फॉर एक्झाम्पल 1 तारखेला जन्माला आलेली व्यक्ती जानेवारी महिन्यातली, फेब्रुवारी महिन्यातली, असं करत डिसेंबर महिन्यातली विचारात घेतली, तर त्यांच्या गुणधर्मांमध्ये साम्य असतं काही का वेगळे पण असतं? हे बघा, याच्यामध्ये असं असतं की सर नुसतं बर्थ नंबर नाही, म्हणजे तुम्ही 1 तारीख म्हटलं ना, 1 तारखेला जन्मलेले लोक म्हणजे हा त्यांचा डेट झाली फक्त ही बरं. डेट, राईट? तर त्याला आम्ही बर्थ नंबर म्हणतो. म्हणजे तुमची जी डेट असेल, समजा जर तुमचे डेट 23rd तुमचा जन्म झाला 23 तारखेला, तर यू आर नंबर 5 पर्सन असं आपण म्हणतो त्याला. 2+3. हां, तसं 1 to 9 नंबर आहे. पण याच्यामध्ये बर्थ नंबर पण असतो एक. दुसरं डेस्टिनी नंबर असतो. डेस्टिनी नंबर म्हणजे काय, की तुमची डेट, तुमचं मंथ आणि तुमची इयर याची टोटल करायची, पूर्ण याची. आणि जो कुठला नंबर येईल त्याला मग आम्ही सिंगल नंबरवर आणतो. तर तो डेस्टिनी नंबर झाला. तर 1 तारखेला जन्म 1 जानेवारी किंवा 1 फरवरी, पण त्यांचे डेस्टिनी नंबर डिफरंट राहतील. हां, हां, हां. हां. किंवा खूपदा त्यांची झोडॅक साईन सुद्धा वेगळी राहील. अच्छा, राशी. राशी, याला सूर्य राशी असं म्हणतात. ॲस्ट्रोलॉजीमध्ये जी तुमची रास आहे ती त्याला म्हणतात की चंद्र रास. चंद्र रास. हां. जसं आपण तुम्ही खुद या तारखेपासून या तारखेपर्यंत जन्मलेले लोक, हो, राईट? हां. हो. तर जे आपले दर्शक आहे, जे हा प्रोग्राम बघतात आहे, त्यांच्याकरता आपण याच्या व्हिडिओमध्ये एक आपण चार्ट पण त्यांना दाखवू, की ते स्वतःची झोडॅक साईन ते बघू शकतील. ओके, म्हणजे जन्म तारखेच्या जे काय आपण पेयर्स आहेत, त्याच्यानुसार त्यांचा झोडियाक साइन कळू शकेल करेक्ट. त्यांना. आणि माझ्या मते झोडॅक साईन हे सेकंड इम्पॉर्टंट नंबर आहे तुमच्या आयुष्यातला. एक म्हणजे बर्थ नंबर म्हणजे डेट तुमची, आणि दुसरा झोडॅक साईन बघायचा. प्रत्येकाने बघायचं की तुमचा झोडॅक साईन नंबर काय आहे. बरं. हां, बरं. तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर तसे इम्पॅक्ट तुमच्या लाईफवर होतात. काय वैशिष्ट्य असतं नंबरांचं? म्हणजे 1 पासून आपण 9 पर्यंत जर विचार केला, तर त्याचं काय त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येऊ शकतो किंवा त्याच्या आवडी-निवडीचा अंदाज येऊ शकतो किंवा त्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टींचे अंदाज आपल्याला बांधता येतात. असं काही हो, न्यूमरॉलॉजी सांगते का? नक्की हे शास्त्र तुम्हाला मदत करू शकतं. मी तर तुम्हाला हे म्हणेल की जे पॅरेंट्स आहेत, सगळ्या पॅरेंट्सने शास्त्र शिकायला पाहिजे. कारण की 1 ते 9 नंबर, कारण की पॅरेंटिंग हे आत्ता दिवसेंदिवस खूप चॅलेंजिंग होत चाललं आहे. खूप साऱ्या पॅरेंटच्या कंप्लेंट्स येतात किंवा खरंच. मुलं ऐकत नाही. मुलं ऐकत नाही, अभ्यास करत नाही किंवा अभ्यासात लक्ष नाही आहे, मोबाईलमध्ये, असं असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. आणि करियर डिसिजन्स आणि सुद्धा. कुठल्या करिअरमध्ये टाकायला हां. पाहिजे मुलांना. जर तुमच्या मुलाला कुठल्या करिअरमध्ये टाकायचं असेल, जर हे तुम्हाला बघायचं असेल, तर न्यूमरॉलॉजी हे शास्त्र तुम्हाला नक्की मदत करू शकतं. माझ्याकडे असे असंख्य उदाहरण आहेत सर, की ज्याच्यामुळे मी त्यांना सांगू शकतो, की या क्षेत्रामध्ये टाका, किंवा असंख्य लोक आहेत जे चुकीच्या क्षेत्रामध्ये गेले आणि हं. मग तिथं त्यांनी चांगलं केलं नाही. मग मी त्यांना म्हणतो, की नाही, तुम्ही या फील्डमध्ये तुम्ही काम करायला पाहिजे होतं. कारण सर मला खूप आवड आहे या फील्डची. बरं. आणि खूप लोकांनी माझ्या सांगण्यावर त्यांनी करिअरचा ग्राफ पण, म्हणजे फील्ड चेंज केली आणि छान करतात आहेत. पण मग काही वर्ष मी एखाद्या फील्डमध्ये आहे. तिथे मला यश नाही मिळालं, माझं फील्ड चुकलं, त्यावेळेचा निर्णय. आणि मला आता तुम्ही भेटलात आणि मी तुम्हाला विचारलं, की "सर असं-असं आहे." तर तुम्ही फील्ड चेंज करायला जेव्हा सांगाल, मी फील्ड चेंज केलं, तर ते जे एक्स्पेक्टेड रिझल्ट आहेत ते येतात? असे आहेत? येतात, पण खूपदा असं असतं ना, की आपण बऱ्याच अंतरावर निघून गेल्यानंतर परत वापस फिरणं खूप शक्य पण असतं. हो, कारण की हो. मग जबाबदारी आहे घराच्या, कोणी जॉब करत आहे, मग हो, त्याला जॉबमध्ये हो. इंटरेस्ट नाही किंवा या क्षेत्रात इंटरेस्ट आहे. मग खूपदा तसं शक्य पण नसतं. पण खूपदा मी त्यांना सांगतो, की तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हळू तुम्ही प्लॅन बी तुमचा रेडी करा आणि जेव्हा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा तुम्ही त्या साईडला शिफ्ट होऊ शकता. मग अशा केसेसमध्ये तुम्ही न्यूमरॉलॉजीचं सोल्युशन काय देता? हे बघा, याच्यामध्ये असं असतं सर, की मी तुम्हाला एक सांगतो, की काय, की आयुष्यामध्ये जर आपल्याला सक्सेस हवं असेल, हं. मी साधारण इतके वर्ष, 17 वर्ष मी या शास्त्राचा अभ्यास केला आणि बरोबर. असंख्य लोकांना मी भेटलेलो आहे. त्याच्यामध्ये मी असं बघितलंय, की नुसतं हार्डवर्क हे सफिशियंट नाही आहे सक्सेस करता, हो, हो, किंवा नुसतं हुशार आहे, मी एखादा व्यक्ती खूप हुशार आहे, हो, मग हो. त्याला सक्सेस मिळेल का? मिळेल किंवा मिळणार पण नाही कदाचित. सो सक्सेस जे आहे ते हार्डवर्क किंवा गुड लक आणि तुमचं दोन्ही गोष्टी, की 80% हे लक फॅक्टर आहे माझ्या मते. मी याच्यावर पोहोचलोय. अरे बापरे! हो. मोठं स्टेटमेंट आहे हां. ॲक्चुअली. सो व्हॉटएव्हर युअर हार्डवर्क इज 20% अँड युअर गुड लक इज 80%. मग तुमचं हे लक तुम्ही आणणार कुठनं आहे? तर हे न्यूमरॉलॉजी हे शास्त्र तुम्हाला गुड लक देऊ शकतं. आणि इट इज व्हेरी ईझी टू अडॉप्ट. असं खूप काही कठीण काहीच नाही, की ज्याच्यात तुम्ही करू शकत नाही असं काही नाही आहे. खूप सोपी आहे. करू शकता तुम्ही, आणि असंख्य लोकांनी हे शास्त्र वापरलं आणि त्यांना सक्सेस पण मिळालं.
कारण तुमच्याकडे असं भरपूर केसेस येत असतील, वेगवेगळ्या फील्ड्स मधले लोक तुम्हाला अप्रोच होत असतील आणि मग तुम्हाला तुमचं एक जनरल ऑब्झर्वेशन असं दिसत असेल, की ह्या सेगमेंट मधले लोक जास्त अवेअर आहेत किंवा ह्या सेगमेंट मधले लोक अजून तितके ह्या शास्त्राबद्दल अवेअर नाही आहेत. तर तसं काही आहे का? असं काही नसतं सर बऱ्याच सगळ्यात, कारण की आता दिवसेंदिवस याचा खूप प्रचार आणि प्रसार होतोय. होतोय. लोक वापरतात आहे. पण खूप सारे माझं जे दुःख आहे ते मी सांगतो, की मिडल क्लास आपण जे म्हणतो, हं. या इथचे जे लोक आहे, तर या लोकांना या शास्त्राबद्दल इतकं नॉलेज नाही किंवा ते इझिली त्याच्यावर ट्रस्ट नाही करत. आणि इफ यू गो टू, म्हणजे असं म्हणतात ना, की मिलेनियर्स डोंट बिलीव्ह बट बिलेनियर दे बिलीव्ह ऑन दिस सायन्स. अच्छा, असं अच्छा. असं माझा अनुभव आहे. तर बरं. त्यामुळे हे शास्त्र प्रत्येकाने वापरावं असं मला वाटतं. आणि मी तर म्हणतो, की खूप लोकांनी याचं हे शिकून घ्या शास्त्र. कारण की तुम्हाला या शास्त्राप्रमाणे जर कोणाची डेट ऑफ बर्थ जर तुम्हाला माहीत झाली, तर तुम्ही त्या माणसाचा स्वभाव, वागणूक सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही त्याला ट्रीट करू शकता किंवा तसं त्याच्याशी वागू शकता. फॉर एक्झाम्पल, मी एक नंबर 1 पर्सन आहे. माझी 28 तारीख आहे, तर 1 नंबर आहे. राइट? जर 28 मध्ये 2 1 प्लस 8 1 हां. म्हणजे 10. 1. अच्छा, तो 1. सो आय एम नंबर 1 पर्सन. जर तुम्हाला न्यूमरोलॉजीचं नॉलेज आहे, तर तुम्हाला हे कळेल, की हा नंबर 1 पर्सन आहे. तर व्हॉट इज हिज स्ट्रेंथ, व्हॉट इज हिज वीकनेसेस. त्याला काय आवडतं आणि कुठल्या गोष्टी या व्यक्तीला आवडत नाही. बरं. हे जर तुम्हाला कळलं आणि व्हेन यू डील विथ मी, तर तुम्ही स्वतः नंबर 1च्या क्वालिटी अडॉप्ट करून घ्या. त्यामुळे तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलायला याल, तर मला कळतं, की अरे हा तर माझ्यासारखंच आहे. बरं. तर ते आपलं जमू शकतं. ओके. मैत्री लवकर होऊ शकते त्या व्यक्तीशी आपल्याला. असं हे शास्त्र तुम्ही वापरू शकता. म्हणजे असं काही नाही, की तुम्हाला प्रॅक्टिस करायची म्हणून न्यूमरॉलॉजी शिका. इफ यू आर अ बिझनेस ओनर किंवा तुम्ही पॅरेंट्स आहात, एनीबडी कॅन लर्न. एनीबडी कॅन लर्न. आणि प्रत्येकाने शास्त्र शिकायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला हा फायदा होऊ शकतो जर खूप हे. माणसं तुम्ही जोडू शकता हां, या हां. शास्त्रानुसार आणि तुम्ही लोकांना खूप आवडू पण शकता. मी आपण आता तुम्ही एक नंबरचं सांगितलं, पण मला असं वाटतं, की आपण एक-एक नंबर डिस्कस करू शकू का? की एक नंबरच्या व्यक्तीचं असं-असं वैशिष्ट्य किंवा स्वभाव किंवा करियर असं जर केलं तर मला वाटतं सगळ्यांना जास्त बेनिफिट होईल. अगदी, अगदी होऊ शकतं. पण मी आधी सांगतो, की 1 to 9 नंबर्स आहे हो. आणि 1 ते 9 प्लॅनेट सुद्धा आहे. सो प्रत्येक 9 हो, नवग्रह हो, आपण म्हणतो, नवग्रह. नवग्रह आणि 1 ते 9 नंबर आहे. म्हणजे प्रत्येक नंबर हा एका कुठल्या ना ग्रहाशी कुठल्या तरी प्लॅनेटशी कनेक्टेड. कनेक्टेड आहे. कनेक्टेड. पण आता खूपदा काय होतं, की हे शास्त्र कसं काम करतं हे तुम्हाला सांगतो मी. हां. आणि वाचकांनी पण बघा, आपल्या प्रेक्षकांनी पण बघा, की याच्यामध्ये काय असतं, की सुरुवातीला जसं तुमचा जो कुठला नंबर असेल, समजा 1 नंबर आहे तुमचा आणि 1 नंबरचा प्लॅनेट आहे सूर्य. राइट? आता प्रत्येक 1 नंबरचे लोकं चांगलेच होतील असं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते लोकं सापडतात. बरोबर. प्रत्येक क्षेत्रामध्ये पण सापडतील. मग काही लोकं खूप सक्सेसफुल होतात किंवा काही लोकं अजिबात सक्सेसफुल होत नाही. सेम नंबर आहे दोघांचे. मग असं कसं झालं? हां, म्हणजे बऱ्याचदा असंही लक्षात येतं तुम्ही जे म्हणताय ना, की त्याने एफर्ट्स पण तेवढेच घेतलेले आहेत खरं तर. प्रचंड मेहनत दोघांनी केली आहे. पण एकाला यश आहे आणि एकाला एकाला नाही. असं होतं खूपदा. हं. त्याच्यामध्ये असं की तुमच्या नंबरप्रमाणे तुम्हाला एक प्लॅनेट आहे हं. आणि जेव्हा त्या प्लॅनेटची एनर्जी जी आहे ती बॅलन्स असेल, तर तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात किंवा तुम्हाला सक्सेस मिळेल. म्हणजे बॅलन्स म्हणजे कसं काय? जसं आता माझा 1 नंबर आहे. हं. तर 1 नंबर म्हणजे सूर्याशी रिलेटेड आहे. राइट? तर जेव्हा सूर्याची एनर्जी बॅलन्स असेल, तेव्हा मी खूप चांगला व्यक्ती आहे किंवा माझं बोलणं चांगलं आहे, माझं वागणं चांगलं आहे, मी लोकांना मदत करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय. पण जेव्हा ती सूर्याची एनर्जी खूपदा डिसबॅलन्स होते, मग त्यावेळेस ते लोकं चुकीच्या कामात पण जाऊ शकतात. तुम्हाला एक सिंपल एक उदाहरण सांगतो. फॉर हं. एक्झाम्पल, एखादा व्यक्ती असेल, तर समजा 2 नंबर आहे त्याचा, चंद्राचा. आर्टिस्ट, कलाकाराचा नंबर आहे, हळव्या मनाचे लोकं असतात. आणि समजा तो ड्राईव्ह करतोय, गाडी चालवतोय, कोकणामध्ये फिरतोय छान आणि छान गाणे म्हणतोय, गाणी एन्जॉय करतो लाईफ. आता काय, मूनची एनर्जी बॅलन्स आहे. ही इज एन्जॉयिंग एव्हरीथिंग व्हॉट इज हॅपनिंग, राइट? पण सडनली समजा एखाद्या गाडीने मागून येऊन त्याच्या गाडीला डॅश मारली. आता काय होणार? आता तो गाडा नाही म्हणणार. हं, आता हं, ज्यानी हं. कोणी गाडी खाली, आता त्याची तर मूनची एनर्जी आता डिसबॅलन्स झाली. अच्छा. आणि मग ही इज अ डिफरंट पर्सन नाव. सो हे शास्त्रामध्ये जे उपाय आम्ही देतो ना, ते उपाय जे आहे, ते तुमच्या प्लॅनेटची एनर्जी बॅलन्स करण्याचं काम करतात. म्हणजे मग तर घडणाऱ्या घटनांवर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असतो. तुमच्या वागण्या, बोलण्यावर, हो, एफर्टवर आणि घडणाऱ्या घटनांवर त्याचा परिणाम होतो. हो, हो. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात, की 1 नंबरची व्यक्ती किंवा 2 नंबरची व्यक्ती, तर अशा व्यक्तींचे साधारण स्वभाव धर्म हे न्यूमरॉलॉजी सांगत असेल.
हो. की अशा पद्धतीचा स्वभावाचा व्यक्ती असेल, मग त्यांच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल पण न्यूमरॉलॉजी सांगतं का? सगळं सांगतं. एखाद्या व्यक्तीचा नंबर जर आपल्याला माहीत झाला आपण एक घेऊयात. एक नंबर हो. इज फॉर तर व्हॉट इज हिज स्ट्रेंथ, की त्याचे चांगले गुण. बघा, कुठलाही नंबर चांगला नाही किंवा कुठलाही नंबर वाईट नाही, असं खूप मिथ आहे अशा असतात की हा नंबर चांगला. जर 8 नंबर लोक म्हणतात नाही 8 नंबर चांगला नाही, शनीचा आहे, असं काही नसतं. हम्म. प्रत्येक नंबरचे चांगले पण आहे गुण, प्रत्येक नंबरचे वाईट पण गुण आहे. हम्म. हम्म. सगळ्या नंबरचे, असं काही नाही. प्रत्येक नंबरचे. आता सूर्य जसं 1 नंबर तुम्ही म्हणाले 1 नंबर आहे, सो 1 नंबर हा सूर्याचा नंबर आहे. आपण सूर्याला म्हणतो की किंग आहे, राजा किंवा फादर. म्हणजे त्यांचा स्वभाव जो आहे एखाद्या राजाप्रमाणे किंवा वडिलांप्रमाणे असतो. हा, सो असं म्हणतात की लाईट अँड लाईफ ऑफ लाईफ. सूर्य जर नसेल तर आपणच नाही राहणार, राईट? असा हा बरोबर. नंबर आहे. पण तुम्ही बघा की जेव्हा सूर्याची एनर्जी डिसबॅलन्स होते, उन्हाळ्यामध्ये समजा सूर्य खूप तापतो, मग त्यावेळेस उष्माघाताने किंवा बऱ्याच आजाराने लोक मरतात सुद्धा. मग तोच सूर्य आहे ना की जो तुम्हाला जीवन देतो, तोच. तसं प्रत्येक नंबरचं आहे असं की वेन वेन द एनर्जी इज पॉझिटिव्ह बॅलन्स चांगला, वेन एनर्जी इज डिसबॅलन्स तो नंबर वाईट होतो. त्याप्रमाणे सो 1 नंबरचे लोक असं म्हणतात की वडिलांप्रमाणे आहे, लोकांची काळजी घेणारे. मी नेहमी बघा की 1 नंबरचे लोक आहे ना, त्यांनी जर त्यांची एनर्जी प्रॉपर चॅनलाइज केली तर खूप त्यांना सक्सेस मिळू शकतो. आपण असं ऐकलं की सगळे अंबानीज 1 नंबर आहेत, असं आहे. किंवा कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये, कंपन्यांमध्ये जे टॉप लेवलला जे लोक असतात, खूप तुम्हाला IAS ऑफिसर, IPS ऑफिसर अशा मोठ्या लेवलला ते लोक सापडतात. 1 नंबरचे लोक. तर जर तुमचा नंबर 1 आहे किंवा म्हणजे 1 नंबर कोणाला म्हणू आपण, की 1 तारीख, 10 तारीख, 19 तारीख आणि 28 तारखेला कुठल्याही महिन्यामध्ये जर कोणाचा जन्म झाला असेल, ही इज अ नंबर 1 पर्सन. अच्छा. आणि त्यांचा रुलिंग प्लॅनेट आहे सूर्य. ओके. आणि मग ते सूर्याप्रमाणे मस्त म्हणतात की ते इंडिपेंडंट लोक असतात, स्वतःच्या बळावर पुढे आलेले, खूप कष्ट बर. करून ते आयुष्यात बर. पुढे जातात. हो. आणि 1 नंबर आता राजाचा नंबर असल्यामुळे मग राजा कोणाच्या अंडरमध्ये काम करेल का? नाही करणार. मग त्यांचा स्वभाव तसा असतो की ते इंडिपेंडंट त्यांना राहायचं आहे किंवा त्यांना बिझनेस करायचा आहे किंवा एखाद्या कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जरी ते काम करतात, इव्हन दे जॉईन ॲज अ व्हेरी ग्रासरूट लेवलला, पण कष्ट करून, मेहनत करून करून ते टॉप लेवलला जातातच. ते बिकम लीडर. बिलकुल. मी तर म्हणेल की तुमचा 1, 10, 19, 28 ला जन्म झालाय आणि जर तुम्ही आयुष्यामध्ये काही केलं नाही तर मग म्हणजे लानत आहे तुमच्या. इतका चांगला नंबर आहे तो. मग त्यांच्या काही गोष्टी आवडी-निवडीच्या याच्याबद्दल 1 नंबर. राजाचा नंबर आहे असं म्हणतात खूपदा की ते लोक इंडिपेंडंट असतात. ते थोडे ॲक्शन ओरिएंटेड आहे किंवा ते थोडं ॲग्रेशन त्यांचं जास्त आहे किंवा ते कोणाच्या अंडरमध्ये काम केलेलं त्यांना आवडत नाही. पण ते टॉप लेव्हलला असं जातात. बोलण्याचं स्किल त्यांचं खूप चांगलं आहे. 1 नंबरच्या लोकांचं डिसिजन मेकिंग खूप चांगलं असतं. असे बरेच पॉझिटिव्ह आहे त्यांच्यामध्ये. मग निगेटिव्ह काय आहे, की मग त्याच्यामध्ये थोडं स्ट्रेट फॉरवर्ड आहे बोलायला. ॲरोगंट पण म्हणतात लोकं त्यांना, की ॲरोगंट आहे. तर त्यांनी थोडं हंबल पोलाईट जर राहिले, रेमेडी काय, की धीज आर युअर स्ट्रेंथ, धीज आर युअर वीकनेसेस. मग तुमचे जे वीकनेसेस आहेत त्याच्यावर तुम्ही काम करा आणि स्वतःला चेंज करा. बरं. ते 1 नंबरच्या लोकांना जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल, मग इगो आहे. राजा असल्यामुळे इगो खूप त्यांचा आहे असतो. या सगळ्या गोष्टी. लेट गो करत नाही. सोडत नाही. त्यांना सक्सेस हवं असेल तर थोडं लेट गो करणं शिका. थोडं हंबल पोलाईट राहा. थोडा कधी-कधी खूपदा असं असतं, की ते टोकाची भूमिका घेतात खूपदा. तर ती त्यांनी घेऊ नये. हे केलं आणि मग बाकी तुम्हाला जर गुड लक हवं असेल, तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल सूर्याचा नंबर आहे. मग सूर्याची कलर वापरा तुम्ही. येलो कलर. रंगाशी पण ते निगडीत आहे. येलो कलर वापरायचा. येलो आहे, ब्रॉन्झ आहे किंवा गोल्ड आहे. सोनं घालायला पाहिजे 1 नंबरच्या लोकांनी. बरं. सगळ्यांनी सोनं घालायचं. गोल्ड अट्रॅक्ट गोल्ड असं म्हणतात ना. इट्स अ साइन ऑफ प्रॉस्पेरिटी. फार महाग आता आहे. सगळे लोक सोनं महाग पण आहे आणि लॉकरमध्ये ठेवतात. हां. वापरा. मग रंगाचा पण हे वापरावा, हा वापरू नये. तुम्ही बघा ना सर, येल्लो कलर आपण सूर्याचा म्हणतो. तुम्ही बघा क्रिकेटमध्ये सगळ्यात हायेस्ट वर्ल्ड कप जिंकणारी टीम कुठली आहे? ऑस्ट्रेलिया. पिवळ्या रंगाचा युनिफॉर्म आहे त्यांचा. जर्सी. पिवळ्या रंगाचा आहे. किंवा फुटबॉलमध्ये बघितलं ब्राझीलची टीम आहे. त्यांचं येल्लो कलरचा हे आहे. किंवा आपल्या क्रिकेटमध्ये मुंबई इंडियनमध्ये पण त्यांनी गोल्डन कलर ॲड केला नंतर. आधी ब्ल्यू कलरचा युनिफॉर्म होता मुंबई इंडियन्सचा. आणि मग वारंवार ते हारत होते, तर पुढे त्यांनी न्यूमॉलॉजीला कन्सल्ट केलं आणि मला वाटतं बहुतेक त्यात गोल्ड कलर त्यांनी ॲड केलाय. तो आता गोल्डन 5 वेळा त्यांनी पॅच आहे. चेन्नईनी पण 5 वेळा जिंकलं असेल कदाचित मला वाटतं.
IPL येलो कलर आहे. चेन्नई 6 वेळा. हां. येलो कलर आहे. तो सूर्याचा लिडरशिपचा कलर आहे सर. तो कलर जितका जास्त वापरतील सगळ्यांनी वापरायचा. मी काही गोष्टी कराव्यात, काही गोष्टी करू नयेत. मग इट त्या इज करू व्हेरी नये टू म्हणजे अडॉप्ट. काय? फार इझिली तुम्हाला येलो कलर वापरायचा, बस पिवळा कलर वापरा. तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल. गोल्डन कलर वापरा किंवा मग कोणते टाळावेत वगैरे असं काही? ब्लॅक कलर. Black सूर्य color. जेव्हा सूर्य नसतो तेव्हा मग काळा रंग आहे. सो सूर्य इज अ सोर्स ऑफ एनर्जी किंवा तो एनर्जीचा कलर आहे. तर ब्लॅक कलर हा थोडा लो एनर्जीचा कलर आहे. ब्लॅक कलर हा कोणीच वापरू नये. कोणीच? कोणीच नाही, सगळ्यांनी अवॉइड करा. ब्लॅक पॅन्ट पण नको. आणि मी न्यूमरॉलजिस्ट आहे त्यामुळे मी तर म्हणेल घालूच नका. कारण की काय सांगतो त्याच्यामध्ये की आपले पूर्वज जे होते, तुम्ही बघा जुन्या काळी आपल्या पूर्वजांना सुद्धा याचं नॉलेज होतं. हं. जुन्या काळी काळ्या रंगाला त्यांनी खूप निगेटिव्ह गोष्टींशी कनेक्ट केलेलं आहे. हं. है ना, मुंह काला करके आया असं काहीतरी हो. काली करतुते, काला पैसा. तर काळ्या रंगाशी त्यांनी कनेक्ट केलेलं आहे. हो. किंवा यमराज पण काळ्या रेड्यावर बसून येतो किंवा काळे कपडे घालून येतो. हं. तर जिथे निगेटिव्हिटी आहे किंवा खूप साऱ्या लोकांमध्ये फॅमिलीज मी बघतो खूप साऱ्या माझ्याकडे येतात. त्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये सर काळा रंग अलाउडच नाही आहे. कोणीच वापरत नाही काळा रंग. किंवा लग्नामध्ये काळा रंग वापरत नाही. इव्हन नवरदेवाला काळे शूज वापरू नका असं म्हणतात. वापरत नाही खूप लोक. 2 कारणं सांगतो याच्यामध्ये सायंटिफिक काय आहे, की काळ्या रंगामधनं एनर्जी ही पास होत नाही. हं. तो एनर्जीला होल्ड करून ठेवतो. होल्ड बरोबर. करतो काळा रंग. जसं उन्हामध्ये जर कोणी काळे कपडे Heat घालून आलं, absorber आहे तर तो. लोकांना अरे बापरे इतकं ऊन आहे आणि काळे कपडे कसे घातले तू, गरम होत नाही का तुला? हो. हो. तो हीट नाही, जी कुठली एनर्जी आहे ती ऍब्सॉर्ब करतो. हो. मग निगेटिव्हिटी पण तो ऍब्सॉर्ब करतो. आणि तो पास नाही करत, ते होल्ड तो करून ठेवतो. त्याच्याकडेच ठेवतो. हो. त्याच्यामुळे. पण खूप असं आता लोक मला खूप विचारतात, की नाही हातात काळा धागा बांधायचा का? किंवा पायामध्ये लोक बांधतात, बांधू नये का? तो बांधू शकता तुम्ही, बांधायलाच पाहिजे प्रत्येकाने. राईट हँडमध्ये ब्लॅक कलरचा थ्रेड बांधा किंवा लेफ्ट लेग्समध्ये बांधा. पण तो काळा धागा खूप लोक वर्षानुवर्ष तोच धागा वापरतात. दर 15 दिवसांनी अमावास्या आणि पौर्णिमेला तो धागा तुम्ही चेंज करू शकता. पूर्वी असे करदोटे वगैरे घालायचे घरामधनं. हे सगळं घरात होतच म्हणजे करायला आपल्या पाहिजे ते. प्रत्येक कारण की घरामध्ये. तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करणं खूप आवश्यक आहे सर. हं. नुसतं मेहनत करा किंवा नुसतं हुशार आहे किंवा मी खूप काम करतो, पण काम करत असताना तुम्हाला स्वतःला कुठेतरी अँटीव्हायरस तुमच्या बॉडीमध्ये असलंच पाहिजे. अच्छा. सो काळा धागा इज अँटीव्हायरस यू कॅन कन्सिडर. हां, पण अँटीव्हायरस तेवढाच पुरता असतो. राइट. घालायचं आणि 15-15 दिवसांनी चेंज करायचं त्याला. बरं. बरं. चेंज करायला पाहिजे. आणि मग बाकीचे नंबर्स जसं आपण म्हटलं की 2 नंबर. हां. नाही आता याच्यामध्ये कसं की हा कलर झाला. मग तुम्ही मोबाईल नंबर कुठला वापरायचा? त्याचं पण शास्त्र आहे. अच्छा, मोबाईल नंबरचं हो, पण आहे. कारण की मोबाईल इज नाऊ अ मिनी पण कॉम्प्युटर आता झालेलं आहे. मला सांगा, हे तर जुनं शास्त्र आहे खरं आपलं. त्यावेळेला मोबाईलचं काहीच नाही, पण नंबर तर होते ना सर तेव्हा. नंबर तर आहे ना. अच्छा. सो तुम्ही अच्छा, जे काही नंबर नंबरशी निगडीत आहे म्हणून ते पण इन्क्लूड केलं. आणि कारण की आता कसं की मोबाईलवरच सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला गुड न्यूज मोबाईलवर जास्त मिळतं, बॅड न्यूज मोबाईलवर मिळतं. तुमचे बिझनेस मोबाईलवर आहे. तुमचे बँक अकाउंट तो पण मोबाईलवर आहे. मग मोबाईल नंबर तुमच्याप्रमाणे तुम्हाला लकी असला पाहिजे. त्यामुळे मग तुम्ही मग असा प्रत्येक व्यक्तीचा नंबर असतो. 1 नंबरच्या लोकांनी 10 नंबर नाही, पण 19 नंबरचं घेऊ शकतात. 19 नंबरचा मोबाईल नंबर घेऊ शकतात. 37 ते घेऊ शकतात किंवा 46. म्हणजे त्या 10 नंबर्सची टोटल तेवढी पाहिजे. करेक्ट. लास्टचे नंबर नाही. पूर्ण 10 नंबरची टोटल करायची. ती तुम्ही बघायला पाहिजे. असं 19 प्रत्येक नंबरला आहे प्रत्येक नंबर. प्रत्येक नंबरला. अँड दॅट वर्क्स? काम करतात. आता बघा तुमचा विश्वास असेल तर ते काम करेल तुमच्याकरता. हां, कारण आता तुमच्याकडे येणाऱ्या केसेस आहेत ते त्यांचे जे रिझल्ट सांगत असतील, त्यावरनं तुम्हाला अंदाज येत असेल. इव्हन बँक अकाउंट नंबर सुद्धा. अच्छा. पण तो काय आपल्या म्हणजे तुमच्या बँकेत जर इन्सफिशियंट फंड आहे हं. आणि ॲज अ न्यूमरॉलॉजिस्ट मी म्हणेल की युअर बँक अकाउंट नंबर इज रिस्पॉन्सिबल की तुमच्या अकाउंटमध्ये पैसा येत नाही किंवा येत असेल तर टिकत नाही असं काही असेल तर न्यूमरॉलॉजी प्रमाणे तो नंबर तुमचा चुकीचा आहे. तो नंबर तुम्ही योग्य न्यूमरॉलॉजिस्टला कन्सल्ट करून तुम्ही तुमच्या लकी नंबर चूज करायला पाहिजे आणि तो नंबर घ्यायला पाहिजे. म्हणजे बँकेत नंबर तो बँकेचा अकाउंट नंबर. हां, आणि सगळ्या प्रायव्हेट बँका तुम्हाला तुमच्या चॉईसचे अकाउंट नंबर देतात. खूप साऱ्या बँका त्यांनी ॲड सुद्धा टाकलेले आहेत की तुम्ही आमच्या बँकेत अकाउंट उघडा, आम्ही तुमच्या चॉईसचा तुम्हाला नंबर देऊ. इव्हन इंडियामध्ये इंडियाच्या बाहेर पण देतात. अरे बापरे! म्हणजे हा ॲक्सेप्टन्स आहे सुरू झालेला. सगळ्यांना माहिती आहे, फक्त आपल्यालाच माहिती नाही असं तुम्ही समजा. सगळे लोक हे शास्त्र वापरतात. बरं, बरं.
म्हणजे जेवढे तुम्ही मोठे बिझनेस ओनर बघितलं ना, तर ते बरेच मी लोकांशी माझं आता या निमित्त माझं त्यांच्याशी भेटागाठी होतात, तर सगळे लोक शास्त्राबाबत असतात. आणि त्यात खूप काही करायचं नसतं ना. तुम्हाला बँक अकाउंट नंबरच घ्यायचा ना, बँकेत जायचं, सांगायचं मला या टोटलचा अकाउंट नंबर देतात ते. बरं, बरं, बरं. प्रायव्हेट बँका देतात, नॅशनलाइज बँका नाही. मग त्या केसमध्ये काय करायचं? प्रायव्हेट बँकेत अकाउंट उघडायचं. अच्छा, हा पर्याय. किंवा काही लोकांना बाय डिफॉल्ट पण मिळतात चांगले नंबर. हं, हं. आता मोबाईल नंबरच्या बद्दल आता तुम्ही म्हणालात, की मोबाईल नंबर हा बऱ्याचदा आता पूर्वी चॉईस मिळायची मला वाटतं. सिम कार्ड नंबर्स आताही द्यायचे. मिळतात. आताही मिळतात. मिळतात. मग त्याला काहीतरी एक्स्ट्रा पेमेंट वगैरे असं काय? काही लोक म्हणत होते तसे, की असं काही फार मला वाटत नाही. कारण की मी खूप लोकं माझ्याकडे कन्सल्टेशन घेतलं समजा, त्याच्यात 1 तासाच्या आत ते नंबर घेतात. कुठून घेतात माहिती नाही. गॅलरीत घ्या तुम्हाला देतात ना बरेच आणि बरं, त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते देतात. बरं, बरं, बरं. आता आपण एक-एक नंबरचा जसा विचार करत चाललोय. एक नंबर इज कनेक्टेड टू तुम्ही जसं म्हणालात, की सन, सूर्य. तसं 2 नंबरच्या बाबतीत काय? हे पहा 2 नंबर हा चंद्राशी कनेक्टेड आहे. मून, बरं. मून आणि 1 नंबर हा सूर्याशी आहे. तर मून म्हणजे काय? मग मूनला आपण म्हणतो, की मून हा इमोशनल नंबर आहे तो. म्हणजे असं म्हणतात, की मून रूल ओव्हर हेड. बरं. हां. सो मेंटल प्लॅनेट आहे तो. तो तुमच्या डोक्यावर प्रभाव टाकतो. म्हणून 2 नंबरचे लोकं तुम्ही बघा, की खूप सारे लोकं तुम्हाला इमोशनल किंवा कलाकार, इट्स अ ड्रीमर अँड इमॅजिनेशन असा नंबर आहे तो 2 नंबर. त्यामुळे ते कलेच्या क्षेत्रात ते लोकं खूप चांगलं करू शकतात. तुम्ही बघा 2 नंबरचे लोकं कुठेतरी त्यांना कलेची आवड असेल 100%. आणि आईचा नंबर आहे. मग आईप्रमाणे ते थोडे प्रेमळ असतात ते. खूप लोकांचा विचार करणे. असा असा नंबर आहे तो चंद्राचा. आणि मग चंद्राला काय, की मून हॅज अ फेजेस. चंद्राला रोज सारखा नसतो तो. हं. कले-कलेने वाढतो आणि कले-कलेने तो कमी पण होतो, राइट? बरोबर. तसं 2 नंबरच्या लोकांना पण मूड स्विंग खूप असतो. हां, तो एक आहे, की मूड स्विंग असतो त्यांना. तर त्यामुळे आम्ही म्हणतो, की जर तुमची डेट ऑफ बर्थ 2 तारीख, 11 तारीख किंवा 29 तारीख किंवा 20 तारीख असेल, हं, कुठल्याही महिन्यात, हं. तर यू आर नंबर 2 पर्सन. आणि ज्याप्रमाणे एखाद्या मासोळीला पाण्याची गरज आहे, जिवंत राहण्याकरता, तसं 2 नंबरच्या लोकांनी मेडिटेशन करा. अच्छा. मेडिटेशन करायचं त्यांनी. सगळ्यात बेस्ट मेडिसिन, बेस्ट रेमेडी त्यांच्याकरता ती आहे. आणि छान आहे. कलाकारचा नंबर आहे, आर्टिस्टिक लोक आहे. म्हणजे कलाकार म्हणजे आता ते कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतात. कलेच्या क्षेत्रात तर ते जातातच. पण जसं ही कॅन बिकम अ डॉक्टर ऑल्सो. सर्जन, सर्जन इज अ आर्टिस्ट. ते पण हो, कट बरोबर. करतात आणि बरोबर. तर त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. मग त्यांचे रंग कुठले वापरायचे? तर मग चंद्राचे कलर्स वापरा. तुमचा जो प्लॅनेट आहे त्याचा कलर काय आहे? ते कलर तुम्हाला लकी आहे. असं या शास्त्रामध्ये आहे. त्याला म्हणजे इट हॅज अ लॉजिक. अच्छा. हां, मग पांढरा रंग वापरायचा, क्रीम कलर वापरा. क्रीम कलर वापरा, सिल्वर कलर वापरा. 2 नंबरच्या लोकांनी चांदीच्या ग्लासमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी प्यायला पाहिजे. ही त्यांच्याकरता खूप चांगली रेमेडी आहे. बरं. जसं 1 नंबरच्या लोकांनी आपण म्हणतो तांब्याच्या ह्याच्यातलं पाणी प्या, 2 नंबरनी चांदीमध्ये प्या. किंवा चंद्रदर्शन करा. 1 नंबरनी सूर्यदर्शन करणे, 2 नंबरनी चंद्रदर्शन म्हणजे पौर्णिमेला छान चंद्राच्या प्रकाशात जाणे. ही पण एक रेमेडी आणि मून इज अ नंबर ऑफ वॉटर असं म्हणतात ना. 2 नंबर पाण्याचा नंबर आहे. बरं. सो पाण्याप्रमाणे हं. जन्म ठिकाणापासून दूर जाऊन प्रोग्रेस करतात किंवा पाण्याच्या जवळ म्हणजे जर बरं. समजा कोणी 2 नंबर आहे आणि त्यांनी म्हटलं बा पुण्यात की मुंबईत? मी म्हणे मुंबईत. की समुद्र आहे तिथे. असं. बरं. बरं. आणि कलाकाराचा नंबर आहे. चांगले छान लोकं, निरुपद्रवी लोकं असतात. कोणाला त्रास देत नाही. हळव्या मनाचे लोकं आहेत. मग तुमच्या फॅमिलीमध्येच जर कोणी मुलं किंवा मुलगी असेल 2 नंबरची, मग खूप त्यांच्याशी हार्श वागू नका. खूप इमोशनल नंबर आहे ते. हां. जसं 1 नंबर नाही आहे तेवढा इमोशनल. तो जसा तसं असा नंबर आहे तो. पण 2 नंबरचे लोकं हार्श. मग त्या मुलांना थोडं हँडल विथ केअर. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि खूप चांगले लोकं असतात. छान लोकांना मदत करणारे, हॅपी गो लकी असं ते लोकं आहेत. तुम्ही बघा फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा खूप सारे लोकं तुम्हाला ऑलमोस्ट जेवढे सुपरस्टार झालेले आहेत, त्यांचा डेट ऑफ बर्थ तुम्ही चेक केला, तर दे आर ऑल नंबर 2. अमिताभ बच्चन इज नंबर 2. राजेश खन्ना पण 11. 29 तारीख अमिताभ हां, 11. हां, 11 तारीख आहे. शाहरुख खान 2 तारीख आहे. दिलीप कुमार पण होते 11 तारीख. ऑल सुपरस्टार. धिस इज नॉट अ कोइन्सिडन्स. हे शास्त्र आहे. हे म्हणजे धिस इज द प्रूफ हे शास्त्र असतं आणि ते काम करतं. आता 3 नंबरचं. हां, तर 2 नंबरचे लोकं कंप्लेंट करते, की आमचा मोबाईल नंबर नाही सांगितला तुम्ही. हां, अरे हां, हो, हां, हो, हो. हां.
तर 2 नंबरच्या लोकांनी 2 नंबरचा मोबाईल वापरायचा नाही. याच्यामध्ये काय असतं, की आपण ज्या काळामध्ये आपण राहतोय आता, राईट? सो आपण मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये राहतोय. बरोबर है बरोबर ना? माझ्याकडे जे लोकं येतात सगळे म्हणतात, की माझं प्रमोशन कधी होईल? पैसा कधी मिळेल? घर हम्म. कधी होईल? फॉरेनला कधी जाणार आहे मी? बिझनेस कसा डबल माझा झाला पाहिजे? किंवा मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं मटेरियलिस्टिक प्रश्न आहेत. त्यामुळे आपण मग इथं पैशाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे 2 नंबर हा इमोशनल नंबर आहे. म्हणून मग 2 नंबरच्या लोकांनी 1 नंबर वापरायचा जास्त. 2ला 2 लकी आहे, पण 1 नंबर वापरायचा. मोबाईल नंबर 1 नंबरवर घेतलं तर बेटर आहे त्यांच्याकरता. कारण की मोबाईलवर तुम्ही इमोशनली डिस्कशन नाही करू शकत कोणाशी. मोबाईल इट कॅन बी यूज फॉर बिझनेस पर्पज ऑल्सो. एक हे त्यांचं हे पाहिजे. 1 नंबर टोटल असलेला म्हणजे 19, 37 किंवा 46 नंबरचा मोबाईल नंबर ते घेऊ शकतात. फॅमिलीमध्ये समजा फॉर एक्झाम्पल फॅमिलीमध्ये जर 2 नंबरची कोणी लोकं असतील, मुलं असतील समजा तुमचे आणि त्यांना कुठल्या करिअरमध्ये टाकायचं असं जर तुमचं असेल, तर एक बघा की त्यांना कलेच्या क्षेत्रात कुठली आवड आहे का? आणि जर असेल तर नक्की त्यांना प्रोत्साहन द्या. कलेच्या क्षेत्रात अतिशय चांगलं करणारा हा नंबर आहे. 2 नंबर. हो, खूप छान. आणि त्याचं ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही म्हणाला होतात, की न्यूमरॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. तर ते आता माझ्यासमोर जे बसलेले तेच न्यूमरॉलॉजिस्टचा जर त्यांनी सल्ला घेतला, तर ते चालणार आहे. आपण नंबर तर देणार आहोत तुमच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये. ओके. बरोबर आहे की नाही? तुम्ही आता ते विचारणार ना मला न्यूमरॉलॉजिस्ट कोण? आता हे कोण आहेत मग? हो, अगदी आहे. ओके. 3 नंबर. 3 नंबर हा गुरुचा नंबर मानला जातो. जर तुमचा नंबर 3 आहे, असं समजा की तुमचे प्रिव्हियस बर्थ कर्माच खूप चांगले होते, म्हणून तुमचा या तारखेला जन्म झाला. 3 तारीख, 12 तारीख, 21 तारीख आणि 30 तारखेला कुठल्याही महिन्यात जर तुमचा जन्म झाला असेल, तर यू आर नंबर 3 पर्सन. तसं 1 बरं. नंबर राजा, तर 3 नंबर गुरु. तर ते राजा आणि गुरुमध्ये एक थोडी थिन लाईन आहे. है ना? गुरुला पण आपला इगो बरोबर, असतो. बरोबर. गुरु पण कोणाचं ऐकत नाही. लीडर पण असतो. 3 नंबरच्या लोकांचं एक वैशिष्ट्य हे आहे, की दे ब्रिंग गुड लक टू अदर्स. दुसऱ्यांकरता गुड लक घेऊन येणारा हा नंबर आहे. आणि म्हणून म्हणतो, की 3 नंबरचे लोकं जर तुम्हाला भेटले कुठे, तर नक्की एकदा तरी शेक हँड जरूर करा त्यांच्याशी आणि त्यांना म्हणा, की क्या मुझसे दोस्ती करोगे क्या? बिलकुल. तुमच्या जवळ ठेवा नेहमी हे लोकं. खूप चांगले लोकं असतात. अतिशय हुशार लोकं आणि अतिशय मेहनत करणारे. म्हणजे या लोकांना आम्ही असं म्हणतच नाही, की तुम्ही कष्ट करा. मला माहिती आहे ते ऑलरेडी खूप काम करतात ते लोकं. खूप कष्ट करतात. खूप कारण की गुरु हा जो प्लॅनेट आहे ना, इट्स अ प्लॅनेट ऑफ व्हेरी हाय एनर्जी. असं म्हणतात, की सूर्याकडनं गुरु जितकी एनर्जी घेतो, त्यापेक्षा जास्त एनर्जी तो बाहेर सोडतो. त्यामुळे अतिशय एनर्जेटिक, अतिशय कष्ट करणारे, ॲम्बिशियस, इव्हन आय कॅन से ओव्हर ॲम्बिशियस. बरं. अतिशय म्हणजे कष्ट करतात ते आपल्या ह्याच्याकरता. सो 3 नंबरच्या लोकांनी काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? तर 3 नंबरच्या लोकांनी बोलण्यावर कंट्रोल करणे. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं, की हा गुरुचा नंबर आहे. मग गुरु म्हणजे काय? गुरुवाणी आपण म्हणतो. तुम्ही जर सकाळी अर्ली मॉर्निंग जर टीव्ही लावला, तर सगळे गुरु तिथे प्रवचन देत असतात आणि हजारो लोकं ते प्रवचन ऐकतात त्यांचं. बरोबर. गुरुवाणी. तर मग गुरुला वाईट बोलणं अलाउड नाही. तर 3 Soft नंबरच्या spoken लोकांना पाहिजे. बिलकुल 3 नंबरच्या लोकांना शिव्या देणं अलाउड नाही. 3 नंबरच्या लोकांना खोटं बोलणं अलाउड नाही आहे. 3 नंबरच्या लोकांना चुगल्या करणं अलाउड नाही आहे. असं काहीही त्यांना अलाउड नाही आहे. जर ते असं करत असतील, तर गुरुची एनर्जी दूषित होते आणि मग अच्छा. त्याचे निगेटिव्ह परिणाम त्यांच्या लाईफवर होऊ शकतात. लाईफवर. हां. तर बोलताना हंबल, पोलाईट राहणे हे बेस्ट आहे त्यांच्याकरता. एकच रेमेडी, हंबल आणि पोलाईट राहा. कारण सांगतो सर तुम्हाला, की 3 नंबरच्या लोकांना बाकी सगळ्या नंबरच्या लोकांपेक्षा ते हुशार आहेत. म्हणजे दे ब्लेस विथ दॅट थिंग. देवाने त्यांना बुद्धी जास्त दिलेली आहे. मग तुम्हाला बुद्धी जास्त दिली आहे याचा अर्थ लोकं मूर्ख नाही आहे. करेक्ट ना? तर त्यांना सांभाळून घ्यायचं, त्यांना शिकवणे हे त्यांचं काम आहे, की लोकांना शिकवा. त्यांना समजावून सांगा. त्यांच्यावर ओरडू नका, चिडू नका असं. हे जरी त्यांनी केलं तर त्यांना लाईफमध्ये खूप सक्सेस मिळू शकतो आणि बोलून पैसे कमवणे अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये 3 नंबरची लोकं खूप चांगलं करू शकतात. दे कॅन बिकम पॉलिटिकल लीडर, दे कॅन बिकम अ लॉयर, दे कॅन बिकम अ टीचर किंवा कुठल्याही कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर ते लोकं जातात. असं त्यांचं आहे, की बोलण्यात तुम्ही बघा, की सर हजारो लोकांमध्ये बोलण्यावरनं आपण ओळखू शकतो, की याचा बर्थ नंबर 3 असेल. बरं. खूप प्रभावी त्यांचं बोलणं, त्यांचा आवाज पण खूप चांगला असतो आणि बोलण्याच्या क्षेत्रामध्ये ते खूप पुढे जाऊ शकतात. दे कॅन बिकम अ लॉयर, जज या सगळ्या क्षेत्रात किंवा मग गुरु इज अ फायनान्स. पैशाचा नंबर आहे तो.
3 नंबरच्या लोकांना कुठलेही प्रॉब्लेम असतील, पण पैशांचा प्रॉब्लेम बहुतेक त्यांना राहत नाही. बर. जर त्यांचं बोलणं चांगलं असेल तर. हा, ती अट आहेच. ती अट आहे त्यांना. पण बोलणं चांगलं असेल तर पैशांचा प्रॉब्लेम सोडून वेगळे प्रॉब्लेम त्यांच्या आयुष्यात असू शकतात. त्यांनी थोडं प्रिकॉशन घ्या. खोटी साक्ष देऊ नये 3 नंबरच्या लोकांनी. बर. ही पण एक प्रिकॉशन त्यांनी घ्यायला पाहिजे. हुशार आहेत ते, शिकतात खूप, त्यांना आवड पण खूप असतं आणि चांगलं करतात लाईफमध्ये. दिस इज वन ऑफ द बेस्ट नंबर आहे हा त्यातला आणि दुसऱ्यांकरता गुड लक घेऊन येणारा नंबर आहे. त्यामुळे लोकांना पार्टनरशिप करायची असेल तर 3 नंबरच्या लोकांसोबत पार्टनरशिप करावी बिझनेसमध्ये. मग कोणी कोणाबरोबर पार्टनरशिप करावी ह्याचंही पण काहीतरी गणित गणित असेल आहे. ना, हो, मला हो. वाटतं. हे शास्त्र तेच तुम्हाला सांगतं. हा. इव्हन यू कॅन चूज युअर लाईफ पार्टनर, यू कॅन चूज युअर बिझनेस पार्टनर. हा, म्हणजे बिझनेस आणि लाईफ दोन्ही मी म्हणलं. अरे बापरे. म्हणजे मी तर सांगतो की असंख्य उदाहरणं कस्टमर माझ्याकडे आलेले आहेत की त्यांनी बिझनेस केला आणि बिझनेसमध्ये त्यांना लॉस झाला. आणि मग आम्ही बघतो की त्यांच्या फॅमिलीत कोणी 3 नंबर आहे का? बर. समजा त्यांच्या मिसेसचा नंबर 3 असेल किंवा मुलीचा असेल किंवा मुलाचा असेल. मी म्हणतो की तुम्ही यांना बिझनेस पार्टनर बनवू शकता का? आणि त्यांनी केलं तसं आणि त्यांचं खूप छान त्यांना बिझनेसमध्ये रिकव्हरी झाली पूर्ण आणि प्रॉफिट पण झाला. छोटासा बदल फक्त. छोटासा बदल. आणि मग कलर्स त्यांनी कुठले वापरायचे? आता रेमेडीज काय या नंबरने केलं पाहिजे? तर गुरुचा कलर म्हणजे आपण म्हणतो की भगवा कलर किंवा सॅफ्रॉन. ऑरेंज कलर ते वापरू शकतात आणि ते येलो कलर ते वापरू शकतात. हे 2 कलर गुरुचे कलर आणि ब्ल्यू असा एक कलर आहे, निळा रंग. हा सगळ्या नंबरला चालतो. निळा रंग कोणीही वापरू सगळ्या नंबर. जसं तुम्ही काळ्याबद्दल सांगितलं की कोणीच वापरू नये. कोणीच वापरू नये. तसा सगळ्यांचा फेवरेट कलर असतो. सगळेजण म्हणतात, "अरे काय सर तुम्ही हे मला सांगतात." माझंही तसंच झालेलं आहे. मी तुम्हाला म्हणलं की मला ब्लॅक पॅन्टच आवडते. द व्हेरी सिम्पल रिझन इज त्याच्यावर कुठलाही शर्ट किंवा कुठलाही ड्रेस चालून जातो म्हणून बदलायची नसते. अदरवाईज बट ठीक आहे, मी आय टेक केअर नाव. किंवा ओके. किंवा जे लोक बघतात ह्या प्रोग्राम आणि समजा काळ्या रंगात तुम्हाला राहू शकत नाही किंवा खूप लोक फोटो चांगले येतात म्हणून हां, घालतात, हां. तर अर्धा एक तासाकरता घालू शकता किंवा मग सॅटर्डेला घाला. थोडं बरं. माइल्ड होऊन सांगतोय तुम्हाला की सॅटर्डेला घालू शकता किंवा फंक्शन पुरता घाला, पण खूप वेळ ठेवू नका. ओके, ओके. घालू शकता तुम्ही. आणि 3 नंबरच्या लोकांनी मग मोबाईल नंबर कुठला घ्यायचा त्यांनी, राईट? हो. सो 3 नंबरचं असं आहे की 3 हा नंबर सगळ्यात चांगला जरी नंबर असेल तरी कसं असतं की नंबर जसं 1 to 108 असे नंबर आहे, 1 ते 108 पर्यंत नंबरचे अर्थ या शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे सगळे म्हणतात ना नंबरला आपण सिंगल नंबरवर आणतो, पण सिंगल नंबरवर आणायचं नाही. कारण की 3 मध्ये 3 नंबर वेगळा आहे, 12 नंबर वेगळा आहे, 21 वेगळा आहे, 30 वेगळा आहे, असं वेगवेगळे आहे. 108 पर्यंत याचे नंबरचे मिनिंग्स लिहिलेले आहे. तर 3 नंबरमध्ये कुठल्याच नंबरचं मिनिंग इतकं चांगलं नाही. बरं. म्हणजे आजच्या मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये नाही आहे चांगलं एवढं. मग 3 नंबरच्या लोकांनी 6 नंबर वापरायचा. जर त्यांना मोबाईल नंबर घ्यायचा असेल, राईट? मग 6 नंबर टोटल 24 घेऊ शकता, 33 घेऊ शकता, मग 42 नंबर घेऊ शकता किंवा 51, 60, 69 असं कुठलाही नंबर टोटल असेल. डिजिटची टोटल तेवढी आली पाहिजे. हा नंबर ते घेऊ शकतात आणि खूप चांगला नंबर आहे. जर तुमचा नंबर 3 असेल तर तुम्ही फार भाग्यवान असं मी समजेन. किंवा तुमच्या फॅमिलीत जर कोणी 3 नंबर असेल तरी पण ही ब्रिंग गुड लक टू ऑल फॅमिली मेंबर्स. बरं. खूपदा आम्ही असं बघितलं की मुलाचा जन्म समजा त्या तारखेला झालाय 3 तारखेला, 12ला, 21ला किंवा 30ला, त्यानंतर तुम्ही बघा पॅरेंट्स खूप ग्रो करतात. पॅरेंटची खूप ग्रोथ होते. तुमचा अच्छा. मुलगा 3 नंबर आहे म्हणून. बरं. असं पण खूप ठिकाणी बघितलेलं आहे. बरं. वाह! 4 4 नंबर. नंबर. खूप लोकांना अशा भ्रामक कल्पना आहे की हा नंबर चांगला नाही. चांगला नाही. असं हां. काही नाही. अच्छा. अतिशय हुशार लोक. 4 नंबर म्हणजे राहूचा नंबर आहे. अच्छा, राहूशी कनेक्ट. राहूशी कनेक्टेड आहे. पण राहू म्हणजे काय? राहू इज हेड. म्हणजे मानेच्या वरचा भाग. हा जो एवढा भाग आहे ना, हा राहू आहे. मग या भागामध्ये जितके पण इंद्रिय आहेत तुमचे, त्या इंद्रियामध्ये 4 नंबरचे लोक अतिशय सुपर एक्सपर्ट असतात. म्हणजे 4 तारीख, 13 तारीख, 22 तारीख आणि 31 तारीख या तारखेला जर तुमचा जन्म कुठल्याही महिन्यात झाला असेल, यू आर नंबर 4 आणि अतिशय हुशार लोक. कारण की बघा, मानेच्या वरचा भाग आहे ना राहू. राहू इज हेड. मग इथे ब्रेन आहे ना, बुद्धी आहे ना, अतिशय हुशार. आणि त्यांना जी कुठली जबाबदारी मिळते ती अतिशय चांगल्या प्रकारे ते करतात. आणि इफ यू वॉन्ट टू रिक्रूट समबडी इन युअर ऑर्गनायझेशन, 4 नंबरच्या लोकांना रिक्रूट करा. मग त्यांचं विकनेस काय आहे? त्यांचा विकनेस हा आहे की दे आर व्हेरी गुड प्लॅनर, बट मे बी समटाईम एक्झिक्युशनमध्ये ते कमी पडतात. अच्छा. त्यामुळे आम्ही त्यांना म्हणतो की डोंट शेअर युअर सिक्रेट विथ एनीवन. म्हणजे माझ्याकडे खूप चांगली बिझनेस आयडिया आहे
आणि मी 4 लोकांना जाऊन ती सांगितली. त्यांच्याकडे ती आयडिया नव्हती. ती आयडिया माझी आहे. पण तुमच्या पहिले ते इम्प्लिमेंट करू शकतात. बरं. हां. आणि मग आम्ही त्यांना म्हणतो, की हेल्थ चेकअप रेग्युलर करा. राहू जो आहे ना, हा थोडा भ्रमित करतो. इल्युजन क्रिएट करतो. आणखी राहूनी पण देवाचं रूप घेऊन तो गेलाय ना तिकडे. हो. मला ती स्टोरी माहिती आहे. हो. अमृत पिलेला आहे तो. हो, हां. हो. त्यामुळे तो राक्षस होता, पण देवाचं रूप घेऊन तो तिथे गेला. तर त्यांनी भ्रमित केलं देवाला. तसं राहू 4 नंबरचे जे लोक आहे, डॉक्टर सुद्धा भ्रमित होतात. कोरोना जेव्हा आला होता 2019 ला आला, पण 2020 मध्ये तो पीकवर होता. तर बरोबर. 2020 ची टोटल येते 4. हो. 4 टोटल आले ते. हो. तर त्यावेळेस तुम्ही बघा सगळे डॉक्टर भ्रमित होते. काय ट्रीटमेंट करायची कोणालाच माहिती नव्हतं. किंवा सगळ्यांनाच कळत नव्हतं, की नेमकं होत काय आहे? हां, सगळे जण होते. पण त्याच वेळेस खूप सारं सायन्स, टेक्नॉलॉजी खूप लोकांनी वापरली किंवा Zoom आहे किंवा हे चॅनल सगळे केव्हा आले? हे सगळे त्या जीपे आलं किंवा Zoom आलं. हां, म्हणजे डिजिटल मूव्हमेंट ही आहे ती खूप त्याच मोठी केस त्या आणि काळात खूप झाली. लोकांनी नॉलेज घेतलं तेव्हा. हो, हो. खूप सारे कोर्सेस, क्लासेस हां. घरात आणि मी पण सुद्धा खूप सारे क्लासेस तेव्हा खूप लोकांनी शिकलं न्यूमरोलॉजी माझ्याकडनं त्या काळात. ऑनलाईन क्लासेस मी घेतले खूप. तुम्ही घेता अजूनही घेता? हो, हो. अजूनही घेतो ऑनलाईन. घरी बसून तुम्ही शिकू शकता. मग इच्छुक लोकांना फायदा होईल याचा? हो, हो. सगळ्यांनी बरं. शिका. मी म्हणतो घरी बसून तुम्ही शिकू शकता. अतिशय सोपी सायन्स आहे. स्पेशली तुमच्या फॅमिली जर मुली असतील त्यांना न्यूमरोलॉजी बिलकुल शिकवायचं. माणसांची पारख त्यांना होते. त्यांना कळतं की कोणावर ट्रस्ट करायला पाहिजे, कोणाला ट्रस्ट करायला नको, कुठला नंबर त्यांना कम्फर्टेबल आहे, कुठला नको. इफ यू आर अ बिझनेस ओनर, इफ यू आर अ पॅरेंट, तुम्ही स्वतः बिझनेस करताय तेव्हा सुद्धा हे शास्त्र तुम्ही शिकायला पाहिजे. 4 नंबरच्या बद्दल आपण बोलत होतो. 4 नंबरनी स्काय ब्लू कलर वापरा. स्काय ब्लू. स्काय ब्लू किंवा येलो कलर त्यांनी वापरायला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे 4 नंबरला 4 नंबर लकी नाही. नक्की नाही. 4 आणि 8 हे असे 2 नंबर आहे की ज्यांना स्वतःचाच नंबर लकी नाही आहे. म्हणून 4 नंबरनी 1 नंबर वापरायचा. बरं. 1 नंबर त्यांना लकी आहे. म्हणजे 4 नंबरच्या लोकांनी मोबाईल नंबर जर घ्यायचा तर 1 टोटल वाला घ्या. 19 नंबर टोटल असला 37 किंवा 46 चा मोबाईल त्यांनी घ्यायला पाहिजे. ओके. सर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, सगळ्यांना सांगायची मला, की हे जे शास्त्र आहे ना, हे कुठल्या लोकांकरता आहे, कोणावर काम करतं हे. त्याच्या पण काही गोष्टी आहेत, की त्या सगळ्यात पहिले की तुमचा या शास्त्रावर विश्वास असणं आवश्यक आहे. जिथे तुमचा ट्रस्ट आहे तिथे तुम्हाला रिझल्ट आहे. एक. दुसरं, इफ यू आर ऑनेस्ट अँड इफ यू आर वर्किंग रिअली हार्ड, मग हे शास्त्र तुमच्याकडे आहे. प्रामाणिक खूप सारे लोक माझ्याकडे येतात, ते खूप प्रामाणिक आहेत. खूप ते कष्ट पण करतात, पण त्यांना सक्सेस मिळत नाही. कारण काय? कारण की लक फॅक्टर नाही आहे. हे शास्त्र तुम्हाला गुड लक देऊ शकतं. पण ऑनेस्टी आणि हार्डवर्क या गोष्टी म्हणजे सक्सेस इज अ ब्लेंड ऑफ ऑल दिस थिंग. ओनली न्यूमरोलॉजी विल नॉट गिव्ह यू सक्सेस. तुम्हाला या गोष्टी पण म्हणजे न्यूमरोलॉजी केलं कष्ट करावं लागतील का? हो. हां, म्हणजे तसं नको असं काहीतरी समज व्हायला लोकांना, की मी फक्त सरांनी सांगितलेल्या रेमेडीज केल्या. आणि बाकी मी आहे काय करोडपती. म्हणजे काय? म्हणजे असं नको की असेल माझा हरी. करेक्ट. तुम्हाला काम तर करायचंच आहे. फक्त न्यूमरोलॉजी विल हेल्प यू टू रीच द सक्सेस. पण तुम्ही जर चुकीचे कामं करत असाल तर हे जास्त तुम्हाला तुमच्याकडे पुन्हा मग कर्म हा विषय आला, अगदी अगदी. की सत्कर्म ही तर बेसिक गरज आहे. कुठलाही नंबर असू दे. वा. पुढचा नंबर आपला. नंबर 5. नंबर 5. 5 नंबर हा याला मिडल नंबर म्हणतात. कारण की 1, 2, 3, 4 वर आहे आणि मध्ये 5 नंबर आहे. हो. आणि हो. खाली त्याच्या परत 4 हो. नंबर. तर मिडल नंबर आहे हा. आणि असं म्हणतात की हा माझा सगळ्यात फेव्हरेट नंबर आहे. आणि माझ्या बायकोचा नंबर आहे म्हणून तुम्हाला सांगतो. हां, बरोबर आहे. हां. सो ते 5 बघणार आहेत म्हणून म्हणताय का? पण 5 नंबर हा खरंच चांगला नंबर आहे. अतिशय म्हणजे असं म्हणतात ना की बुध हा जो प्लॅनेट आहे, सो बुधाचं पहिल्यांदा तुमचा जो नंबर आहे त्याचा जो प्लॅनेट आहे, त्या प्लॅनेटबद्दल जर तुम्ही माहिती घेतली, खूप गोष्टी तुम्हाला कळू शकतात, की दिस इज व्हेरी क्लोजेस्ट टू सन. सूर्याच्या अगदी बाजूला अगदी जवळ जो ग्रह आहे तो बुध आहे एक. आणि साईज मध्ये हा सगळ्यात छोटा प्लॅनेट आहे. जसं गुरु सगळ्यात मोठा प्लॅनेट आहे. हो. तसं बुध हा छोटा आहे आणि पण विच इज अ फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे. तो सगळ्या स्पीडनी हा जातो. त्याची स्पीड खूप 89 डेज मध्ये एक राऊंड कंप्लीट करतो तो. 89 डेज मध्ये आणि शनीला 29.5 वर्ष लागतात. एक राऊंड कंप्लीट करायला. तर फास्टेस्ट मूव्हिंग म्हणजे बुध जे 5 नंबरचे लोक आहे ना तुम्ही बघा की अतिशय फास्ट क्विक असतात, फास्ट असतात. आणि दे कॅन डू मल्टीटास्किंग. अच्छा. म्हणजे एकाच वेळेस 3 कामं ते करू शकतात. म्हणजे मी नाही करू शकत. बाकीचे नंबर पण म्हणजे असं म्हणतात ह्युमन ब्रेन इज नॉट मेड फॉर मल्टीटास्किंग,
पण मी तुम्हाला सांगेन की 5 नंबरचे लोक आहेत ते मल्टीटास्किंग करू शकतात. अतिशय चांगला नंबर आहे, राइट? 5 नंबरचा कोणीही दुश्मन नाही. असं म्हणतात ना, फ्रेंडली नंबर आहे आणि एनिमी नंबर आहे. असं खूप लोकं सांगतात न्यूमरमध्ये की हे नंबर वापरू नका, हे वापरा. 5 नंबरला कोणीच माझ्या आता शत्रू. कोणीच नाही. मध्ये आहे ना तो. हम्म. 5 नंबरच्या लोकांबद्दल त्यांच्या मागे सुद्धा कोणीही वाईट बोलत नाही. बघा, अतिशय पॉप्युलर असतात ते. अतिशय पॉप्युलर लोकं असतात आणि अतिशय चांगले लोकं आणि हा बिझनेसचा नंबर आहे सर. अच्छा. 5 नंबरच्या लोकांनी जॉब करूच नाही, बिझनेस करावा. बिझनेस त्यांचं माइंड जे आहे ना, इट्स बिझनेस माइंडेड आहे. हम्म. म्हणजे समजा 5 नंबरचे लोकं कुठेही गेले ना, ते तिथे कॅल्क्युलेशन करतात, की समजा एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेले, तर ते बघतात किती टेबल आहे, एका टेबलवर किती लोकं बसले आहे, एकाचं बिल हा किती कमवत असेल. किंवा चहाच्या दुकानात गेले ₹10 कप, तितके लोकं आज आता माझ्यासमोर हा, आता 50 लोकं, किती होत तर असतील दिवसाभरात 1000 कप विकत जातील. कलेक्शन काय होत हां. असेल त्याचं. अच्छा. अगदी ते कॅल्क्युलेशन करतात ते. हम्म. सो बिझनेसचा नंबर आहे आणि बुध हा ग्रीन कलरचा प्लॅनेट आहे. सो 5 नंबर लोकांच्या स्ट्रेंथ काय? हुशार आहे 1, स्पीड आहे 2 आणि पॉप्युलर खूप असतात ते 3 आणि फक्त त्यांचं निगेटिव्ह काय की एक तर दे कांट से नो टू पीपल. नाही म्हणणं जमत. नाही म्हणणं थोडं त्यांना कठीण असतं. म्हणजे 2 नंबर असे आहेत. जसं 2 नंबर, नंबर 2 आणि नंबर 5 या 2 नंबर लोकांनी नाही म्हणणं शिका. अच्छा. दे अच्छा. कांट. तर त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. एक. दुसरं आहे की ते खूप 5 नंबरचे लोकं खूप सारे चेंजेस करतात लाईफ. बरं, म्हणजे फॉर एक्झाम्पल. म्हणजे जे लोक हा शो बघत आहेत, तुम्ही बघा 5 नंबरचे लोकं 3, 4, 5 तरी वेगवेगळे प्रोफेशन त्यांनी ट्राय केलेले असणार. बरं, बरं. खूप चेंज कारण की दे गेट बोर्ड व्हेरी फास्ट. मोनोटोनस कामाला कंटाळणारा नंबर आहे. कारण ते फास्ट आहेत, बेसिकली ते हां, तर फास्ट त्यांना जोपर्यंत एक्साइटमेंट नसते तिथे, तर त्यांना ती मजा येत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जगातल्या बेस्ट लोकेशन असेल कुठलं टुरिस्ट स्पॉट, तिथं जर 5 नंबरच्या व्यक्तीला तुम्ही घेऊन गेले, 2 दिवसात बोर होईल म्हणेल वापस चला. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की दे हॅव अ रिलेशनशिप इश्यू. बरं. म्हणून मी त्यांना सांगतो की जर तुमचं लव्ह मॅरेज असेल, तर थोडी गॅप ठेवा. म्हणजे आजच भेटलो आणि आजच प्रपोज करू नका. कारण की तुम्हाला बोर होतं की नाही त्याला चेक करा. हां. किंवा अरेंज मॅरेज असेल, तर एंगेजमेंट आणि लग्नात थोडी गॅप ठेवा. अंतर ठेवा. पण खूप चांगलं आहे. त्या लोकांनी मी तर त्यांना हे म्हणेल की ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करता त्याच्याशी लग्न करा. मोबाईल नंबरचं त्यांचं. त्यांनी 41 नंबर घ्या. 5 नंबरमध्ये 23 घेऊ शकतात ते किंवा 41 नंबर. हे 2 नंबर घेऊ शकतात. वा. हं. 6. 6 नंबर. असं म्हणतात की सगळे लोकं म्हणतात की 6 नंबर हा खूप चांगला नंबर असं सगळे मानतात. परंतु एव्हरी नंबर हॅज सम प्लस, सम मायनस आहे. तर 6 नंबरचं प्लस खूप चांगलं आहे की दिसायला चांगले असतात ते लोकं. एक म्हणजे त्यांचं बिल्डअप पण, बॉडी पण दिसायला चांगलं. सौंदर्य, शुक्राचार्य असा नंबर आहे हा. शुक्राचा नंबर आहे. त्यामुळे सौंदर्यवान, दिसायला सुंदर असणारे लोकं. एक. दुसरं 6 नंबरचं लोकांचं एक आहे की दे आर व्हेरी इमोशनल. सो दे यूज मोर हार्ट दॅन ब्रेन. तर त्यांना मी नेहमी सांगतो की प्रत्येक वेळेस हार्ट वापरू नका, थोडं ब्रेन पण वापरत जा. नाहीतर खूपदा काय होतं त्यांची फसवणूक पण होते. बोलण्याचं स्किल खूप चांगलं असतं त्यांचं. खूप ऑडिटरी स्किल चांगलं आहे. लोकांची काळजी घेणारे लोकं आहे आणि एखाद्या विषयामध्ये जर त्यांना आवड असेल, तर त्याच्यात खूप पॅशनेटली ते काम करतात. म्हणजे दे वर्क रिअली व्हेरी हार्ड. पण त्यांची प्रोव्हायडेड जर त्यांना इंटरेस्ट असेल तर. जर इंटरेस्ट नसेल, तर मग कठीण आहे. किंवा स्पोर्ट्समध्ये ते लोकं चांगलं करू शकतात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये 2 नंबर आहे, जे मॅक्सिमम ते लोकं तुम्हाला सापडतील. एक तर 2 नंबर आणि दुसरा 6 नंबर. अच्छा. 6 नंबर. 6 नंबर हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सापडेल आणि सचिन तेंडुलकर 24 तारीख त्यांची डेट ऑफ बर्थ आहे. किंवा जर फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेलं तर संजय लीला भन्साली इज 24 तारीख आहे. माधुरी दीक्षित 15 तारीख आहे. खूप सारे तुम्हाला सेलिब्रिटी सापडतात की जे खूप चांगलं त्या इंडस्ट्रीमध्ये करतात. दे कॅन बिकम अ गुड फोटोग्राफर, दे कॅन बिकम म्हणजे सौंदर्याशी रिलेटेड कुठल्याही क्षेत्रात ते चांगलं करू शकतात. फॅशन डिझायनर चांगले होऊ शकतात. किंवा समजा ते डॉक्टरही असतील तर मग स्किन मध्ये किंवा ब्युटिफिकेशन करणे, सौंदर्य करणे लोकांना किंवा इंटेरियर डिझायनर या सगळ्या फील्डमध्ये लोकं तुम्हाला सापडतात आणि खूप चांगलं करतात ते लोकं. फक्त त्यांचं एक आहे की कधी-कधी जर ते नाराज झाले तर ते थोडे एक्स्ट्रीमवर जातात. टोकाची भूमिका घेणे. तर त्यांना सांगायचं की एकदम एक्स्ट्रीमवर जाऊ नका. थोडं माइंड राग आला तर खूप येतो. बाकी आजच्या काळामध्ये सगळे आपापल्या मुलांना तुम्ही बघा सेलिब्रिटींचे सगळे मुलं बघा की ते 6 तारखेला त्यांचा जन्म तुम्हाला सापडेल.
अच्छा. विराट कोहलीचा मुलगा 15 तारीख, रोहितचा मुलगा 15 तारीख, आलिया भट्टची मुलगी 6 तारीख, आता कियारा अडवाणी 6 तारीख. 6ला लकी नंबर कुठला आहे? स्वतःचाच नंबर. 6च. 6ला 6 नंबर त्यांनी वापरा. 6 नंबरचं कुठलेही टोटलचे मोबाईल ते नंबर ते घेऊ शकतात. वापरू शकतो. घेऊ शकतात. आता 7 तारीख. ज्यांचा जन्म 7 तारीख, हम्म. 16 तारीख आणि 25 तारखेला झालाय कुठल्याही महिन्यामध्ये, त्यांना आपण नंबर 7 पर्सन असं 7, 16 आणि 25. 25 या तारखेला झालं असेल तर नंबर 7 पर्सन असं म्हणतो. सो आता जे काही मी सांगणार आहे त्या लोकांकरता आहे, राईट. सो 7 नंबर हा असं म्हणतात की हा केतूचा नंबर आहे. आपण असं ऐकलं की राहू इज हेड, हा भाग राहूचा आहे आणि हेडलेस बॉडी इज अ केतू. म्हणजे 4 नंबर. 4 राहू नंबर म्हणजे 4 नंबर. राहू म्हणजे 4 आणि केतू म्हणजे 7. हा म्हणजे एकाकडे वरचं आहे, हा पण एकाकडे एकाकडे वरचं नाही केतूकडे, याचा अर्थ की त्याला काही डोकं नाही असं नसतं. जे लोक कोणीही बघू शकत नाही 7 नंबर ते बघू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हायेस्ट इंट्युशन पॉवरचा नंबर आहे. 7 नंबरच्या लोकांना भविष्यात काय होणार आहे याची आधीच कल्पना आलेली असते. जे लोक 7 नंबर आहे तुम्ही त्यांच्यासोबत बसा, ते तुम्हाला आधीच सांगतील की मला आधीच माहित होतं असं होणार आहे, किंवा मी असं म्हटलं होतं आणि तसंच झालं. असं खूपदा ते ब्लेस, त्यांना तो देवाचा एक खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे केतूचा नंबर असल्यामुळे असं इंट्युशन स्पिरिच्युअल नंबर आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये ते चांगलं करू शकतात, किंवा मग अगेन कलेच्या क्षेत्रामध्ये आर्टिस्टिक म्हणजे इमॅजिनेशन करून कुठली कला सादर करणे. 7 नंबर हा पाण्याचा नंबर आहे. अगेन जसं 2 आणि 7 असं म्हणतात ना, की 2 तारीख आणि 7 तारीख हे दोन्ही नंबर इमोशनल नंबर आहे. आणि हे दोन्ही नंबर म्हणजे असं म्हणतात ना, की जुळे भाऊ असं म्हणा तुम्ही त्यांना, ट्विन ब्रदर, जुळ्या दोन्ही सारखे सारखे. एक थिन लाईन आहे थोडी, पण दोन्ही ऑलमोस्ट बोथ आर नंबर ऑफ वॉटर. 7 नंबरचे लोक, चंद्राचा आहे ना 2 नंबर. 2 नंबर चंद्राचा आहे. हा 7 नंबरचे हे लोक आहे की हे कलेच्या क्षेत्रात चांगलं करू शकतात एक, आणि भारताच्या बाहेर जाऊन प्रगती करणे असं पण असतं. खूपदा विदेशात जातात. 7 समुंदर पार असा आहे, असा तो 7 नंबर आहे. पाण्याचा नंबर आहे ना, किंवा एनिथिंग रिलेटेड टू फॉरेन म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये चांगलं करू शकतात. असं म्हणतात की गूढ व्यक्ती असं त्याचं वर्णन आहे. म्हणजे 7 नंबरच्या लोकांना आजपर्यंत जगात कोणीही ओळखू शकत नाही. म्हणजे तुम्ही दिवसभर त्यांच्यासोबत राहा, पण पुढल्या क्षणी हे कुठला निर्णय घेणार आहे हे त्यांच्या क्लोजेस्ट व्यक्ती पण सांगू शकणार नाही. म्हणजे दे डोंट एक्सप्रेस, त्यांचं इनर सेल्फ इज क्वाईट सिक्रेट, एक्सप्रेस नाही करत ते, किंवा त्यांचं कोणाशी अटॅचमेंट नसतं. खूप कमी लोकांशी त्यांचं अटॅचमेंट असतं, म्हणजे अगदी क्लोज. म्हणजे इमोशनल अटॅचमेंट तर कधी कधी कोणासोबत नसतं असं पण आहे. असा हा नंबर आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की हा जो 7 नंबर आजच्या काळामध्ये लोक फिट नाही असत. एवढं वाक्य पटलं. मी तुम्हाला सिंपल सांगतो, जर तुमचा बर्थ नंबर, डेट ऑफ बर्थची टोटल 1356 1356 हे मटेरियलिस्टिक नंबर आहे. आजच्या काळामध्ये फिट आहे लोक. 1356 तुमचा बर्थ नंबर असेल तर, पण हे या व्यतिरिक्त जे नंबर आहे दे आर नॉट फिट टू दिस वर्ल्ड. आणि मग त्या लोकांना खूप चॅलेंजेस आहे, मानसिक त्रास असेल, किंवा मग एक डिझायरेबल सक्सेस त्यांना मिळत नाही त्या लोकांना. तर 7 नंबर टेक्नॉलॉजीमध्ये ते चांगलं करू शकतात, फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलं करू शकतात. दे कॅन बिकम गुड फोटोग्राफर, किंवा कलेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये ते लोक खूप छान करू शकतात 7 नंबरचे लोक. किंवा मग अगेन मी तुम्हाला म्हटलं ना की डिटेक्टिव्ह, जे कोणी बघू शकत नाही ते 7 नंबर बघू शकतो, तर ते खूप छान डिटेक्टिव्ह होऊ शकतात. जेम्स बॉन्ड 007 बरोबर. 7 नंबर आहे. आणि खूप सारे लोक, करण जोहर इज नंबर 7, किंवा एकता कपूर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि टीव्हीच्या याच्यावर क्वीन त्यांना म्हणतात. 7 नंबर आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये छान ते लोक करतात. मग या लोकांनी कुठले कलर्स वापरायचे? व्हाईट कलर ॲज मच ॲज दे कॅन. पांढरा रंग वापरा, शुभ्र पांढरा, स्टार्च व्हाईट कलर वापरायचा. आणि सेकंड नंबर आहे मग येल्लो. 7 नंबर इज ऑलमोस्ट लाईक अ नंबर 1 सारखा दिसतो ना तो. एक अच्छा, 7 लिहिताना आणि आपण तसं लिहितो. हा तर त्यांना 1 नंबर लकी आहे. 1 आणि 7 इज अ व्हेरी गुड पेअर. म्हणजे असं म्हणतं की त्यांना दे आर अ सोलमेट. 1 नंबरशी त्यांचं चांगलं पटतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं फॅमिली ऑफ नंबर बघितला ना, 1, 2, 4 आणि 7. 1, 2, 4, 7 दे आर सोलमेट्स.
एकमेकांशी जमतं, लॉंग टर्म रिलेशन राहतात. 369 सोलमेट्स असे नंबर तुम्ही बघू शकता. मग 7 तुमचा किती नंबर आहे? माझा 1 नंबर आहे. माझा 7 आहे. हो. आज आपला पॉडकास्ट त्यामुळे होतोय का? हो, त्यामुळे होतं आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मला आठवतं तुम्ही बोलले, की "सर मला असं वाटतच नाही की आपण पहिल्यांदा भेटलोय." राईट. कारण आपण मला असं वाटलं होतं एक 15-20 मिनिटात आपली चर्चा होईल, गप्पा होतील, विषय होईल. पण मला वाटतं दीड एक तास आपण होतो गप्पा मारत. असं असतं सर. हो. म्हणजे खूप ठिकाणी मी असं म्हणजे समजा मी ट्रॅव्हल करत आहे किंवा माझ्या शेजारी 1247 चा कोणी व्यक्ती असेल, शेजारी असं मी तो खूपदा बोलत पण नाही शेजाऱ्यांशी. पण ती ओळख होते आणि मग ती खूप चांगल्या मैत्रीमध्ये पण पुढे अजूनही त्यांच्याशी माझे कनेक्ट्स आहे. बोलणं होतं फोनवर. हम्म, हम्म. असं असं असतं. 7 नंबरच्या लोकांनी थोडं प्रिकॉशन्स हे घ्यायला पाहिजे, की त्यांनी काय की त्यांचं थोडं त्यांनाही तसं 2 नंबर सारखं मूड स्विंग आहे. हम्म. मूड स्विंग थोडं पब्लिकमध्ये जा. लोकांमध्ये जायला पाहिजे त्यांनी. एक्सप्रेस व्हायला पाहिजे. लोनलीनेसचा नंबर आहे सर. म्हणजे त्यांच्याकरता बेस्ट सांगू का त्यांना एका खोलीत ठेवा बंद करून. त्यांच्याकरता ते कधीच म्हणणार नाही दारुगडा. एकटं राहायला त्यांना खूप आवडतं. हम्म. तुम्ही सांगू शकता खरं आहे की खोटं आहे. पण एकटं राहायला त्यांना आवडतं. नाही, एकटं राहायला आवडतं. खूप साऱ्या जसं आता लोकांना- फॉर एक्झाम्पल खूप साऱ्या लेडीज माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येतात, की नवरा बोलत नाही आमच्याशी. त्याला आमच्या घरात वेगळंच बरं का. पण 7 नंबरचे लोक खूपदा त्यांना लोनलीनेस आवडतो. एकटं हम्म. राहायला त्यांना ते एन्जॉय देअर कंपनी. हा, म्हणजे हे नक्की की आय लव्ह माय कंपनी. मला माझ्याबरोबर राहायला खूप छान वाटतं. पण लोक तर खूप लागतात म्हणजे. हां, लागतात. असं सगळे आजच्या काळामध्ये आपण राहतो तर आपण समाजप्रियच आहे सगळेजण. पण तरी तुम्ही खूप त्यांच्या आतमध्ये जाऊन त्यांना जर विचारलं एकट्यामध्ये ते सहज ॲक्सेप्ट करणार नाही. पण त्यांना एकटं राहणं खूप लोकांना एकटं राहणं अजिबातच आवडत नाही. हम्म. सोलो ट्रॅव्हलर 7 नंबर. एकटं जाणार कुठेही. त्यांना आवडतं वा. एकटेपणाची हे. आणि कलेचा नंबर आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये ते खूप चांगलं करू हा, शकतात. हा. आता तुम्ही म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये आधी पण तुमचा पास तुम्ही मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर तसा नंबर आहे तो. आणि सायन्स टेक्नॉलॉजीचा नंबर आहे. ते पण जाऊ शकतं टेक्नॉलॉजीमध्ये. आय-टी फील्डमध्ये चांगलं करू शकतात. कलेच्या क्षेत्रात ते लोकं चांगलं करू शकतात. पुस्तकं लिहिणे, कविता लिहिणे या सगळ्या याच्यामध्ये खूप छान प्रकारे ते करू शकतात. कलर्स व्हाईट कलर वापरा. मोबाईल नंबर जर त्यांना घ्यायचा तर मी त्यांना म्हटलं, की 1 नंबर त्यांना लकी आहे. मग 1च्या टोटलवाले मोबाईल नंबर ते घेऊ शकतात. एकचा total. 37 नंबर, 46 नंबर, 19 नंबर हे नंबर. 10 नंबर आम्ही सांगत नाही. कारण 1च्या पुढे 0 आहे ना. म्हणून 10 नाही म्हणतो आम्ही किंवा 28 नाही म्हणतो. हे 2 नंबर सोडून कुठले नंबर ते वापरू शकतो. अजून एक सांगतो लास्ट 7 नंबरबद्दल, की 7 नंबरचे लोकं 2 गोष्टी आहेत त्यांच्या. एक तर त्यांना ते स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करतात. म्हणजे खूपदा ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल, की त्यांची कॅपेबिलिटी इज फार बेटर. खूप मोठं काम ते करू शकतात, पण ते काम ते करत नाही. ते छोट्या लेव्हलचं काम करताना सापडतं. तर ते स्वतःला तसं समजत नाही. तर जर 7 नंबरचे लोकं जे असतील, ते जर हा प्रोग्राम ऐकत असेल, तर त्यांना मी सांगेल, की इफ यू आर वर्किंग समवेअर तुम्ही जॉब करत असाल ना, आजच आपल्या बॉसला जाऊन भेटा आणि त्यांना सांगा, आय एम एक्सपेक्टिंग प्रमोशन धिस इयर. एक्सपेक्टेशन ठेवा. हां, बिलकुल. आणि इफ यू आर डुइंग अ बिझनेस, तर तो बिझनेस एक्सपांड करा. किंवा जे तुम्ही काम करता ना, ते अजून मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमची कॅपेबिलिटी आहे, पण तुम्ही तसं समजत नसल्यामुळे मग ती प्रगती करत नाही. हे एक मला म्हणजे असं त्यांच्याबद्दल वाटतं आणि मग ओव्हर थिंकिंग करतात खूप जास्त. खूप जास्त ओव्हर थिंकिंग करणे किंवा मग फॉल्स फिअर आहे. काल्पनिक भीती त्यांच्यामध्ये असतं. तर घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. त्याचे रेमेडीज आम्ही खूप सारे रेमेडीज पण त्यांना सांगतो. इट्स अ नंबर ऑफ वॉटर. पाणी जास्त प्या. किंवा 2 नंबर आणि 7 नंबर यांनी डीप वॉटरमध्ये जाऊ नये. डीप वॉटरमध्ये जाऊ नये. प्रिकॉशन घ्या. वॉटर ॲक्सिडेंट होऊ शकतात. प्रिकॉशन घ्यायची. कोणाची होऊ शकतात. पण यांना पाण्याचं त्यांना आवड खूप आहे ना, मग ते अजून डीप समुद्रात असे जातात त्या. त्यामुळे आम्ही त्यांना प्रिकॉशन सांगतो. बाकी तर सगळा नंबर चांगला आहे. आता 8 नंबर. 8. ज्या नंबरमध्ये खूप लोकांमध्ये अशी भीती आहे. मिसकन्सेप्शन. भीती आहे लोकांमध्ये, की 8 शनी. नंबर. सर माझ्याकडे येतानाच अरे सर माझा 8 नंबर आहे. मी तुम्हाला सिंपल सांगतो. 8 नंबर आपण 8 कसं वरती एक गोल आहे आणि खाली एक गोल आहे. असं 8 लिहितो ना आपण. 2 शून्य आहे त्याच्यात राइट? सो 8 नंबरचे लोकं म्हणजे ज्यांचा जन्म 8 तारीख, 17 तारीख किंवा 26 तारखेला कुठल्याही महिन्यात झाला असेल, तर ते नंबर 8 चे लोकं आहे. आयदर दे आर व्हेरी सक्सेसफुल ऑर फेल्युअर. अच्छा, 2 टोकं आहेत. मध्ये नाही आहे. 2 असे गोल आहे ना. 2 दुनिया आहे. 8 नंबर आपण लिहितो ना असं. आणि अजून एक सांगतो,
दे आर स्पिरिच्युअल ऑल्सो अँड दे आर मटेरियलिस्टिक ऑल्सो. ही एक चांगली क्वालिटी आहे त्यांची. म्हणजे तुम्हाला 8 नंबरचा व्यक्ती सकाळी एखाद्या प्रवचनामध्ये तुम्हाला सापडेल. तो रात्री तुम्हाला एखाद्या पबमध्ये पण सापडेल. तर दे आर व्हेरी फिट टू दिस वर्ल्ड. पण तेच आहे की त्यांना मग फेल व्हायचं नाही किंवा सक्सेस व्हायचं. मग काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्यांनी? तर त्यांनी एकच गोष्ट करायची की शनी हा कर्मफलदाता आहे. त्यांना शनीचा नंबर मिळाला, कर्माचं फळ देणारा प्लॅनेट. त्यामुळे 8 नंबरच्या लोकांनी चांगले कर्माचं प्रिन्सिपल फॉलो करा. चांगले कर्म करा. वाईट कामामध्ये अजिबात जाऊ नये. सक्सेस मिळणार नाही. कोणालाच नाही मिळणार. पण त्यांना ताबडतोब चांगले कर्म केले इमिजिएटली शनी त्यांना रिवॉर्ड देतो. चुकीचं कर्म केलं इमिजिएटली पनिशमेंट मिळेल. एक. दुसरं, खूप कष्ट करा. 8 नंबरच्या लोकांना आळशी राहणं ते अफोर्डच नाही करू शकत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सक्सेस असेल त्याच्यापेक्षा शनीचा नंबर आहे 8 नंबर, त्याला समजा 5 पट जास्त कष्ट करावं लागतील असं धरून चाला. कारण की एका अटेम्प्टमध्ये सक्सेस नाही मिळत त्यांना. सक्सेस मिळतो का? 101% मिळतो. पण अटेम्प्ट मल्टिपल अटेम्प्ट. म्हणून नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवणे. म्हणजे सक्सेसचा मंत्रच आहे त्यांच्याकरता की प्रामाणिकपणे काम करा एक, आणि नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवा. गिव्ह अप नाही करायचं कधी. असं म्हणतात की चिल्ड्रन ऑफ डेस्टिनी, किस्मतचे धनी आहे, पण केव्हा शनी महाराज है ना, पहिले खूप त्यांना श्रम करायला आणि मग ते आशीर्वाद देतात. असं आहे. त्यामुळे असं आहे. तर त्या शनीबद्दल लोक असं म्हणतात. पण बिझनेसचा नंबर आहे सर. मी सांगतो ना, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 8 नंबरच्या लोकांना ही सवय होऊन जाते कष्ट करण्याची, किंवा त्यांना माहिती आहे 2-3 अटेम्प्टमध्ये आपल्याला सक्सेस मिळणार नाही, तर ते तसे खूप स्ट्रॉंग होऊन जातात नंतर. शनी सूर्याभोवती जे एवढे प्लॅनेट फिरतात ना, त्यात स्लोएस्ट मुव्हिंग प्लॅनेट. त्यामुळे डिले अँड ऑब्स्टॅकल्स असा आहे तो. पण असं नाही. आपल्या देशाचे 2 प्राईम मिनिस्टर आहे. 2 नंबर 8 इव्हन श्री नरेंद्र मोदी 17 तारीख डेट ऑफ बर्थ आहे त्यांची. मनमोहन सिंग पण 8 नंबर होते. ते नंबर खराब नाही येतात, पण ते कष्ट करतात. जे तुम्हाला प्रिन्सिपल सांगितलं तुम्ही बघा की ते फॉलो करतात. त्यामुळे त्यांना सक्सेस आहे. आणि बिझनेस नंबर, कारण की बिझनेस इट्स अ नंबर ऑफ फायनान्स. शनी हाच तुम्हाला पैसा देतो. जो तुम्हाला पैसा येतो ना, तो शनी देतो. एक नेहमी लक्षात ठेवायचं. ज्या अपॉर्च्युनिटी मिळतात आयुष्यामध्ये, इट्स अ प्लॅनेट ऑफ अपॉर्च्युनिटी. तुम्हाला ज्या संध्या मिळतात, इफ यू आर अ बिझनेस ओनर, राईट, तुमच्याकडे क्लायंट आले पाहिजे ना, आणि ते रिपीट पण आले पाहिजे. तर शनी देतो हा. म्हणून कर्म चांगले ठेवा. आणि त्याचा उपाय म्हणजे सगळ्यात चांगले कर्म म्हणजे काय? निडी लोकांना मदत करणे. 8 नंबरच्या लोकांनी जेवढी तुम्ही लोकांना मदत कराल तेवढा शनी तुम्हाला ब्लेसिंग्स देतो, आणि तेवढा पैसा मग तुमच्याकडे येतो. तुम्ही बघा की जेवढे मोठे लोक आहेत, इंडस्ट्रियलिस्ट बघा, किंवा हे आपण ज्यांचे नाव ऐकतो मोठे, सगळे लोक चॅरिटी करतात. त्यांना माहिती आहे चॅरिटी नाही केली तर शेअर आपला वर जाणार नाही. खरं तर ऍक्च्युली आपल्या धर्मशास्त्रामध्येच खरं लिहिलेलं आहे की यज्ञेन दानेन तपसा, म्हणजे जिथे तुम्हाला गरजू लोकांपर्यंत किंवा योग्य व्यक्तींपर्यंत दान तुमच्याकडनं व्हायला पाहिजे, दान दिलं गेलं पाहिजे. असं म्हणतात, व्हॉट गोज इन कम्स आउट. हो हो. जे तुम्ही द्याल तेच तुमच्याकडे युनिव्हर्स तुम्हाला ते परत करतो. त्यामुळे जर चांगले कर्म करायचे असेल तर मग गरजू लोकांना दान करणे म्हणजे काय कोणाने देणं नाही. जो भुकेला आहे त्याला अन्न द्या. ज्याच्या पायात चप्पल नाही आहे त्याला बरोबर चप्पल घेऊन द्या. ज्याला कपडे नसतील, स्वेटर नसेल, त्याला ती थंडीपासून रक्षण करतात. गरजू आणि योग्य व्यक्तीला. परफेक्ट. ते जर केलं ते त्यांना सगळं. आणि मग शनीचा रंग कुठला? मग ब्ल्यू कलर वापरा. डार्क कलर वापरायचे. डार्क ब्ल्यू कलर किंवा जांभळा कलर किंवा बैंगनी कलर, इंडिगो कलर, हे कलर त्यांना वापरायचे. त्यांनी आपण 7 नंबरला व्हाईट कलर सांगितला, 6 नंबरनी पण व्हाईट कलर वापरायचा. 6 नंबर व्हाईट, पिंक किंवा व्हायलेट कलर वापरू शकतो. लक्ष्मीचा कलर आहे. 6 नंबर इज अ नंबर ऑफ महालक्ष्मी. त्यांचा कलर शुक्र. 7ला पण तुम्ही व्हाईट वापरायचं. 6नी पण व्हाईट वापरा, नाही तर मग व्हायलेट कलर वापरा. व्हायलेट कलरचे कपडे आपण घालत नाही. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळी खूप पूर्वी व्हायलेट कलरचे कपडे फक्त राजघराण्यातलेच लोक घालू शकत होते. माहिती तुम्हाला? हे जुनी वस्त्र अशी भरजरी असायची. फक्त जनतेला तो कलर वापरण्याचा अधिकारच नव्हता.
असं रीच करा. तर आता आहे, पण आता त्या कलरचे कपडे आपण घालू नाही शकत, पण काहीतरी तुम्ही ठेवू शकता तुमचं. इफ यू आर डुईंग बिझनेस, तुमच्या कंपनीचा लोगो असेल त्याच्यात ते कलर तुम्ही टाकू शकता. खूप सारे बघा की त्यांचं व्हायोलेट कलर, पर्पल कलर वापरतात लोक. ओके ओके. आणि अच्छा. 8 नंबर हा फायनान्सचा नंबर आहे, बिझनेसचा नंबर आहे. फायनान्सच्या क्षेत्रात चार्टर्ड अकाउंटंट किंवा या सगळ्या अकाउंट्स वगैरे याच्यात ते चांगलं करू शकतात. पॉलिटिक्समध्ये पण ते चांगलं करू शकतात. खूप सारे 8 नंबरचे लोक पॉलिटिशियन तुम्हाला सापडतील. चांगलं आहे. आणि खूप असं भ्रम म्हणतात की 1 नंबरचा 8 नंबरशी पटत नाही, असं काही नसतं. हे पहा, रिलेशनशिप इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. अगदी बरोबर. नंबरचं काही नाही आहे त्याच्यामध्ये फार. हम्म, लोक हम्म. म्हणतात ठीक आहे, तुम्हाला लाईफ पार्टनर किंवा माणसं निवडायची आहे. मग मी असं म्हणलं की खूप सारे नंबर त्यामध्ये बघू नका. समजा आता कोणाचं लग्नच झालं, 1 नंबर आणि 8 नंबर आहे. हो मग काय सोडून देणार का? हो हो. जमून प्रेमाची मात्रा वाढवा, आम्ही तर म्हणतो त्यांना. खरंय खरंय खरंय. आता आपण 9 नंबर. आता आपण 9 नंबरकडे येऊ. Right. येस. असे लोक ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्यामध्ये 9 तारीख, हं. 18 तारीख आणि 27 तारखेला झाला असेल, हं. तर त्यांना आपण नंबर 9 पर्सन असं म्हणतो. राईट. सो 9 नंबर हा मंगळाशी कनेक्टेड आहे. हं. म्हणजे मंगळाचा नंबर आहे. मग Okay. मंगळ हा जो प्लॅनेट आहे तो रेड कलरचा प्लॅनेट आहे. रेड आणि फायरी असा प्लॅनेट आहे. तर 9 नंबरचे लोकांना राग लवकर येतो असं म्हणतात. पण सेम वे 9 नंबर हा माणुसकीचा पण नंबर आहे. मग आम्ही काय म्हणतो, फायर फ्रॉम आउटसाइड आणि आईस फ्रॉम इनसाइड असे ते लोक आहे. म्हणजे वरतून तुम्हाला ते रागीट जरी दिसत असले तरी ते मनाचे खूप प्रेमळ असतात. तेवढा पुरता त्यांचा राग असतो. राग येतो आणि राग शांत होतो. परंतु काय की आजच्या काळामध्ये लोक त्यांना समजू शकत नाही. लोकांना राग दिसतो, प्रेम दिसत नाही. हो हो. तर त्यामुळे त्यांना आम्ही म्हणतो की थोडं जरा रागावर कंट्रोल करणे. रागावर कंट्रोल करा. खूप चांगला नंबर आहे. आणि सॅक्रिफाईसचा नंबर आहे. ह्युमॅनिटी, सॅक्रिफाईस. बघा, जे लोक 1900 साली जन्मले, आता 2000 साल सुरू आहे ना, 1900 मध्ये जे जन्मले असतील त्या लोकांच्या प्रत्येकाच्या डेट ऑफ बर्थमध्ये 1-9 नक्की आहे. हो. 19 मध्ये. तर तुम्ही जर कम्पेअर केलं, जे 2000 मध्ये जे मुलं जन्मले आणि 19 मध्ये जे जन्मले आहे, ते 19 मधल्या लोकांमध्ये कम्पॅरेटिव्हली माणुसकी जास्त आहे. 2000 मध्ये जन्मले थोडं 2000 ऑनवर्ड्स जी मंडळी आहेत. ते थोडे जिद्दी आहे, थोडे हट्टी आहे. हम्म. असं आहे. 9 नंबर जिथे येतो तिथे माणुसकी आहे. हा माणुसकीचाच नंबर आहे. पण त्या लोकांना राग खूप लवकर येतो. तर मंगळ हा फायरी प्लॅनेट आहे. त्यामुळे रागावर कंट्रोल करणे, बोलताना थोडं सांभाळून बोलणे. किंवा 9 नंबर हा ॲक्सिडेंट प्रोन सुद्धा नंबर आहे. तुमचा जर बर्थ नंबर 9 असेल तर तुम्हाला गाडी सांभाळून चालवायची. प्रिकॉशन घ्या, हेल्मेट घाला. 2 व्हीलर चालवत असाल तर. 4 व्हीलर चालवत असाल तर त्यांनी सीट बेल्ट लावायला पाहिजे. ॲक्सिडेंट प्रोन नंबर आहे. आणि ॲक्शन ओरिएंटेड लोक असतात ते, म्हणजे जिममध्ये जाणारे, पर्सनॅलिटी त्यांची खूप चांगली असते, स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं करतात. इट्स अ नंबर ऑफ व्हेरी व्हेरी हाय एनर्जी. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी 9 नंबरची मुलं असतील ना, तर त्यांना स्पोर्ट्समध्ये टाका. किंवा मुली असतील तर मग त्यांना डान्स, क्लासिकल डान्स याच्यामध्ये टाका. जर तुम्ही तसं नाही केलं तर ती एनर्जी जी आहे ती जाणार कुठे मग? मग ते घरामध्ये खूप उधम मचवतात ते मुलं छोटे. त्यामुळे बाहेर जाऊ द्या, त्यांना एनर्जी ड्रेन होऊ द्या, तर ते छान शांत राहतात, असं आपण त्यांना म्हणतो. आणि मग 9 नंबरचा मंगळाचा कलर रेड कलर आहे. मग त्यांनी लाल कलर वापरा. लाल कलर त्यांना लकी कलर आहे. पण तो आम्ही म्हणतो की टू मच ऑफ रेड पण नाही वापरायचा. ओके ओके. खूप जास्त लाल नको. पिंच ऑफ रेड थोडा. म्हणजे काळा रंग सोडून 9 नंबरचे लोक कुठलेही कलर वापरू शकतात, पण त्याच्यामध्ये थोडा लाल असणं आवश्यक आहे. तुम्ही व्हाईट कलरचा टी शर्ट घातला तर कॉलर रेड कलरची असं, किंवा रेड कलरचा टॉवेल ते वापरू शकतात. ओके. किंवा त्यांचा कुठला बिझनेस करत असेल तर लोगोमध्ये मग थोडा पिंच ऑफ रेड कलर ते टाकू शकतात. हा एनर्जीचा नंबर आहे आणि रेड कलर त्यांना लकी नंबर आहे. आणि मोबाईल नंबर कुठला घ्यायचा, तर मोबाईल नंबर घेताना त्यांनी, मग आता 9 नंबर आहे, पण 27 हा खूप चांगला नंबर आहे 9 मध्ये. 27 नंबरचा मोबाईल घेऊ शकता किंवा 45 नंबरचा पण ते घेऊ शकतात. 27 आणि 45 नंबरचा मोबाईल नंबर घ्या. नाहीतर मग 6 नंबरमध्ये मग 42 नंबर पण ते घेऊ शकतात. 9 ला उलटं केलं तर 6 होतो. अच्छा. आणि 369 इज अ कॉम्बो. आणि 6 सगळ्यांनाच चांगला आहे. हो. तुम्ही जसं म्हणालात. 9 नंबरच्या लोकांना अतिशय हा एनर्जीचा नंबर आहे. खूप चांगले लोक आहे. आणि कुठल्या क्षेत्रामध्ये ते चांगलं करू शकतात 9 नंबरचे लोक, तर ते जिम आणि या सगळ्या ॲथलेटिक्स किंवा स्पोर्ट्समध्ये चांगलं करू शकतात, किंवा मग कन्स्ट्रक्शनमध्ये छान करू शकतात.
सिव्हिल इंजिनियर अच्छा. किंवा इंजिनिअरिंग करतात अच्छा. सिव्हिल इंजिनियर वगैरे त्याच्यात चांगलं करू शकतात किंवा मग ते युनिफॉर्म प्रोफेशनमध्ये खूप चांगलं करतात. म्हणजे असं एक प्रोफेशन जसं डॉक्टर दे कॅन बिकम अ सर्जन. सर्जन पण काय करतो तो नाईफ वापरतो, सर्जन्स नाही. पण हम्म. ते हिलिंग करता वापरतात ते. किंवा मग ते आर्मीमध्ये पण जाऊ शकतात. आता विचार जर मी केला तर आपल्या भारतीय सनातन धर्मामध्ये काही नंबर्सला असं विशेष महत्व आहे सर. म्हणजे 3ला एक महत्व आहे. आपण म्हणतो की तीन लोक आहेत. 7 नंबर आहे. सप्तलोक आहेत, सप्तस्वर्ग आहेत, सप्तसागर आहेत किंवा 108 नंबर की जे आपण जपाचा नंबर समजला जातो. तर 108चा विचार केला तर तो 1+9, 1+8 तोही नंबर 9 येतो. म्हणजे मी आता त्या दृष्टीने विचार करायला लागलो लगेचच बघा. पण 108 नंबर हे खूप महत्वाचा समजला जातो आपल्या जपामध्ये. कारण आपल्या शरीरामध्ये 108 शक्ती केंद्र आहेत. त्यामुळे ती ज्यावेळेला आपण एखाद्या नामजपाचा उल्लेख करतो किंवा आपण नामजप करतो, तेव्हा ती 108 शक्ती केंद्र ही ॲक्टिव्हेट होतात. असं आपलं सनातन धर्म, हिंदू धर्म सांगतो. तर ह्याचं कनेक्शन न्यूमरॉलॉजीशी काही आहे का? किंवा न्यूमरॉलॉजी याच्याकडे कसे बघते, ह्या नंबर्सकडे? मग तुम्ही 3 नंबर घेतले. एक तर तुम्ही मला म्हणाले की त्रिनेत्री असं आपण म्हणतो. तुम्ही 3 नंबर बद्दल हो, बोलला हो. की ब्रह्मा, विष्णू, महेश 3. यांनी सृष्टीचं निर्माण केलंय. हो. राईट? तर तुम्हाला कुठलीही गोष्ट जर कंप्लीट करायचं असेल तर म्हणतात की 3 त्याच्यात हे पाहिजे. जसं आता न्यूमरॉलॉजी आहे. तर आम्ही म्हणतो नेम नंबर पण असतो अल्फाबेट. अल्फाबेट आहे, नंबर आहे आणि प्लॅनेट आहे. या 3 गोष्टी न्यूमरॉलॉजी शास्त्र मानलेलं आहे. तसं फॅमिली तुम्ही जर बघितलात मदर, फादर आणि चाइल्ड 3 हं. फॅमिली कंप्लीट होते. किंवा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असं. ते कुठल्याही गोष्टीमध्ये त्रिनेत्री म्हणतात त्याला ॲक्च्युअली. तर 3 म्हणून 3 नंबरला म्हणतात की हा दिस अ व्हेरी स्पिरिच्युअल नंबर आहे तो. गुरुचा नंबर आहे तो. म्हणून 3 गोष्टी याच्यामध्ये आल्या. तुम्ही 7 नंबरबद्दल बोलले की 7 तुम्ही म्हणाल की इंद्रधनुष्याला 7 कलर आहे. शरीरात पण 7 चक्र आहेत. हां. तर आम्ही त्याला म्हणतो की इट्स अ व्हेरी मिस्टिरियस नंबर. गुड आहे सगळं. इंद्रधनुष्य इज अ गुड. 7 समुंदर पार. आता 7 समुंदर पार काय आहे आपल्याला माहिती नाही अजून. 6 गुड याचा नंबर आहे. म्हणून 7 नंबर म्हणतो आणि 7 नंबरला आपण असं म्हणतो की खूप साऱ्या ठिकाणी असं म्हणतात की तो त्याला मिडल नंबर पण मानतात. असं म्हणतात की आपण ते हे खेळतो ना, एक काय स्ट्रायकर आपण फेकतो जेव्हा, तर ते 50% वेळा 7च्या वर येतं आणि 50% वेळा 7च्या खाली येतं असं म्हणतात. तर तो तसा नंबर आहे आणि 9 नंबर तुम्ही म्हणाले की 108 काय असं 9 इज अ नंबर ऑफ कंप्लीशन. पूर्णांक समजले गेले. हां, पूर्णांक. म्हणजे बरोबर. चाइल्ड बर्थ 9 महिन्यानंतर 9 बाळाचा जन्म महिन्यानंतर होतो. बाळाचा हां. जन्म. सो तो कंप्लीशनचा नंबर आहे तो. कुठलीही गोष्ट असं म्हणतात ना, की माणसाचा चेहरा पण आहे ना 9 वर्षानंतर चेंज होतो. अच्छा. तुम्ही जर फोटो दाखवला खूप लोकांना हा तुमचा जुना फोटो आहे का असं म्हणतात. याचा अर्थ तो 9 वर्ष आधीचा असेल. 9 वर्षानंतर माणसाचा चेहरा पण 9 नंतर चेंजेस. आपण आपल्या इथे असं म्हणतात ना, पाहुणा घरी आला नव्याचे 9 दिवस. नव्याचे 9 दिवस. आता 9 नंतर चेंज. ट्रान्झिशन हां, 9 नंतर हां. होतं. त्यामुळे 108 वेळा मंत्र जप पण त्याच्यामध्ये आहे, की त्याचा नंबर 9 आहे. तर इट्स अ नंबर ऑफ कंप्लीशन म्हणजे तुमचं आता कंप्लीट झाली आराधना. सर आपण जसं सुरुवातीपासून म्हणालो होतो, की आता नंबरबद्दल आपण बोललो. हं. 1 पासून 9 पर्यंतच्या नंबर्स बद्दल बोललो. न्यूमरॉलॉजी हे नावाशी सुद्धा निगडीत असलेलं शास्त्र आहे. नावाबद्दल जरा काहीतरी मी तुम्हाला आधीच सांगितलं, की 50% तुमचे डेट ऑफ बर्थ बरोबर. आणि 50% तुमचं नाव आहे. सो नाव हे असं टूल तुमच्याकडे आहे, की ज्याला तुम्ही थोडं कॉस्मेटिक सर्जरी करून, थोडे चेंजेस करून तुमच्या आयुष्यामध्ये गुड लक तुम्ही आणू शकता. कारण की तुम्ही डेट ऑफ बर्थ चेंज करू शकत नाही. बरोबर. आणि बरोबर. नावाबद्दल आपल्या जुन्या वेद पुराण ग्रंथामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. जसं तुम्ही रामायणामध्ये तुम्ही ऐकलं असेल, की जेव्हा प्रभू रामचंद्र आणि वानर सेना सीतामातेला शोधायला लंकेत जात होते आणि रस्त्यामध्ये समुद्र आला आणि मग त्यांनी तिथं सेतू बांधलेला आहे. तर त्या सेतूमध्ये असं आहे, की प्रत्येक दगडावर श्रीराम राम असं कोरलं ते होतं. नाव लिहायचे आणि मग ते नाव लिहिलेला दगड पाण्यात टाकला तर तो तरंगायचा असं त्यात मान्यता आहे. असं आहे, की ते रामाने पण एक दगड टाकला आणि तो बुडला. तर ती हो, गोष्ट आहे हो, त्याच्यामध्ये, की हो. हनुमानजींनी दुसरा दगड घेतला त्याच्यावर राम असं नाव लिहिलं आणि मग रामाने तो टाकला. बरोबर, सो बरोबर. युअर अगदी नेम इज मोर इम्पॉर्टंट दॅन यू. माणूस गेल्यानंतरही त्याचं नाव राहतं. मी तुम्हाला असं उदाहरण देऊ शकतो, की जसं फॉर एक्झाम्पल आपण पुणे शहर. पुणे शहराला आधी POONA असं लिहायचे.
हो सो एव्हरी अल्फाबेट हॅज अ नंबर. तो POONA जी टोटल येते 28 28 येते. सो 28 नंबर हा इतका चांगला नाही. पण नंतर ते चेंज झालं PUNE हे 24 नंबर 24 नंबरवर येतं आणि आताच आपण डिस्कस केलं की 24 नंबर म्हणजे 6. 6 म्हणजे शुक्राचा नंबर आहे, जो लक्झरी, यंग, यूथ असा नंबर आहे. तर पूर्वी बघा की जेव्हा POONA पुण्याचं स्पेलिंग करायचे, तेव्हा पुण्याला रिटायर्ड लोकांचं शहर असं ओळखलं जायचं. पेन्शनर्स पेन्शनर सिटी किंवा सिनियर सिटीझन सिटी असं म्हणायचे. पण जसं नाव चेंज झालं, त्यानंतर पुण्याची ट्रिमेंडस ग्रोथ झाली. पुण्यामध्ये आय-टी सेक्टर आलं, पुण्यामध्ये एज्युकेशन आलं आणि तरुण लोकांचं शहर. भारतामध्ये सगळ्या लोकांचे तरुण मुलं जे आहे पॅरेंटचे सगळे पुण्याला येऊन शिकतात. सो चेंज युअर नेम, चेंज युअर फ्युचर. आपल्या बरं. देशाचं नाव आधी भारत होतं ना, भारत इज ऑन 15 नंबरवर येतं ते. इट्स ऑन 6 व्हेरी गुड नंबर. पण नंतर इंडिया केलं तर ते 12 नंबर 3 नंबरवर येतं. 12 नंबर इज नॉट अ गुड. म्हणजे ते असं की लोकांचं बर्डन घेणे, सॅक्रिफाईस असा तो नंबर आहे. म्हणून तुम्ही बघा की आपल्या देशाचे जे प्राईम मिनिस्टर आहेत, ते कधीही इंडिया शब्द वापरत नाही. भारत म्हणतात. भारताला जर विश्वगुरू बनायचं असेल किंवा इकॉनॉमी अजून आपल्याला पुढे न्यायची असेल, तर इंडिया नाही, भारत हे नाव जास्त ॲप्रोप्रिएट आहे ॲज पर न्युमरॉलॉजी. किंवा बंगळुरू, बंगळुरू केलं. बंगळुरू इज हं. ऑन 33 नंबर. मला तर पूर्ण असा विश्वास आहे की ते न्युमरॉलॉजी बघूनच त्यांनी केलं असेल. सो नावाचं आहे. मग तुमचं मग कसं तसं बॉम्बे टू मुंबई असं पण झालेलं होतं ना? हं. बॉम्बेचं आधी सुरुवातीला बॉम्बे म्हणलं जायचं. पण ते मुंबई पण इतकं ॲप्रोप्रिएट नाही. 9 नंबरवर येतं. थोडं मग तो ॲक्सिडेंट प्रोन नंबर असा आहे. अच्छा. हां. त्यात अजून मुंबईमध्ये अजून एक ए टाकायला पाहिजे. तर ते आता जे बघणार आहेत ते मुंबईच्या लोकांनी जरा काहीतरी घ्या इनिशिएटिव्ह. बरा जरा थोडा कंट्रोलमध्ये तरी येईल तो शहर ते. करेक्ट. अच्छा. या सगळ्या गोष्टी थोडा आक्रमक आहे म्हणजे मुंबईचा. 9 नंबर हा थोडा फायर असा नंबर आहे तो. बर बर बर. तर तसं आहे. तर त्यामुळे मग आता काय की तुमच्याकडे तुम्ही डेट ऑफ बर्थ चेंज करू शकत नाही. पण तुमचे मोबाईल नंबर, बँक अकाउंट नंबर, घराचा नंबर, हे बाकीचे नंबर तुम्ही आपल्या जे तुम्हाला आणि कलर्स आणि तुम्ही आता सांगितलं तसं नावाचं पण. नावाचं तुम्ही फाईन ट्यून करू शकता. नावाचे खूप सारे तुम्ही बघा, की खूप सारे सेलिब्रिटीज आहे किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा कलर मोठ्या प्रमाणात हे वापरलं जातं. सीरियल्सची नावं बघा किंवा पिक्चरची नावं बघा. तुम्हाला एक्स्ट्रा त्याच्यामध्ये अल्फाबेट्स दिसतात. तर हे सगळं न्यूमरॉलॉजीप्रमाणे केलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या नावाचं करू शकता. आणि मी तुम्हाला एक सगळ्यांना मला हे सांगायचं आहे, की इट इज व्हेरी ईझी टू अडॉप्ट. खूप कठीण नाही आहे. इफ यू डोंट वॉन्ट टू चेंज युअर नेम ऑन लीगल डॉक्युमेंट करण्याची गरज नाहीये. केलं तर चांगलंच आहे. नाही केलं तरी दुसरी थिअरी आहे. तुमचं नाव रोज लिहिणे असं आम्ही सांगतो त्यांना आणि त्यांनी पण तुम्हाला गुड लक मिळू शकतं. ओके. हां, म्हणजे खूप लोकांना असं वाटतं, "अरे नाही सर, ते कुठं शक्य नाही डॉक्युमेंट्सवर हा इतकं." गॅजेट करा आणि बदला आणि हो. सगळं. ते एवढं कठीण नाही सर. ते जेव्हा बदलतं ना, ते आजपासून पुढे असं बदलतं. ते हं. दुसऱ्या जुन्या कुठल्याही डॉक्युमेंटवर नाव चेंज करण्याची गरज नसते. जसं लग्नानंतर मुलीचं नाव चेंज होतं ना, तर ते मॅरेज सर्टिफिकेट लावतात. हं, हं. तसंच आहे. मॅरेज सर्टिफिकेट इज अ गॅझेट. हो. समजा नसेल कोणाला चेंज करायचं, तर दुसरी पण पद्धत आहे, की ज्यांनी तुम्हाला तेवढेच चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. आणि हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत डिफर होऊ शकतं हां. नाव कसं असायला हो. पाहिजे ते. त्याच्या हां, म्हणजे तुमची लकी. टोटल पण चांगल्या नंबरवर आली पाहिजे आणि तुमचं फर्स्ट नेम पण चांगल्या नंबरवर आलं पाहिजे. या दोन्ही अटी आहे. नुसती टोटल येऊन खूप सारे असं लोकं माझ्याकडे येतात, की आम्ही यांचं कन्सल्टेशन घेतलं होतं. तर ती टोटल चांगल्या नंबरवर पण त्यांचा फर्स्ट नेम चांगल्या नंबरवर नाही आहे. मग ते म्हणतात, "सर आम्हाला काही रिझल्ट नाही मिळाले. हेल्थ इश्यू आहे किंवा असं काही असू शकतं." सो युअर फर्स्ट नेम शुड बी ऑन अ व्हेरी गुड व्हायब्रेशन अँड प्लस युअर टोटल पण चांगल्या नंबर आले पाहिजे. आणि बेस्ट कॉम्बिनेशन काय? तुमचं नाव चांगल्या नंबरवर, तुमचं आडनाव चांगल्या नंबरवर आणि तुमची टोटल चांगल्या नंबर. इट्स अ बेस्ट कॉम्बिनेशन. पण खूप ठिकाणी असं असतं, की लोकं आडनावाचं स्पेलिंग चेंज करायला तयार नसतात आणि तयार खूप म्हणजे नसतात. माझं झालं, की माझ्या मुलांचं करायचं का? मग सगळ्या फॅमिलीचं करावं लागेल. असे सगळे प्रश्न लोकांचे असतात. मग म्हणतो ठीक आहे, आडनावाचं असू द्या. तुमचं स्वतःचं नाव चांगलं आहे नंबर बिकॉज युअर नेम इज यू. हं, हं. तुम्ही स्वतः आहे ना आणि मग टोटल इज ओव्हरऑल. मग तुमचं आणि ते करू शकता असं. पण ते करायला पाहिजे किंवा खूप सारे माझ्याकडे कन्सल्ट आहे, की न्यूबॉर्न बेबीचं नाव. तोच मला मुद्दा हो, विचारायचा होता, की नवीन जन्माला आलेली मुलं आहेत. बिलकुल. मी मी तर असं म्हणेल, की धिस इज द सेकंड बेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह टू युअर बेबी. म्हणजे पहिलं गिफ्ट म्हणजे तुम्ही त्यांना जन्म दिला आणि एक चांगलं नाव. मग जर असेही लोक तुमच्याकडे येतात खूप येतात. कन्सल्ट? सगळे आजकाल इतकं अवेअरनेस झालेलं आहे सर, की लोकं नाव ठेवण्याच्या आधी कन्सल्ट करतात ते. आणि मग आम्ही त्यांना छान नाव काढून देतो व्हायब्रेशन. म्हणजे पुढे मग त्यांना स्पेलिंग अल्टर करण्याची गरज नाही पडत.
अच्छा. म्हणजे डबल ए डबल टी असं जे लावतात नावामध्ये, तर तेव्हा जन्मापासूनच नाव जर चांगलं तर त्यांना मग ती गुड लक त्यांना ते मिळतं शास्त्राप्रमाणे असं. किंवा मग कुठे कधी करू शकतात. खूप लोक म्हणतात की नाही माझा मुलगा आता लहान आहे सर अजून 10 वर्षाचा आहे, मग त्याचं न्यूमरॉलॉजी करायला पाहिजे का? माझं असं म्हणणं आहे की 10 वर्ष तुम्ही लेट झाले. जितक्या लवकर कराल तेवढं बेटर आहे. खूप मोठा विषय खरं. अ, मंडळी खरंच सांगतो, मला असं वाटलं नव्हतं की हा एवढा इंटरेस्टिंग एपिसोड होईल. तुम्हालाही मला वाटतं तुम्ही आता असे खिळून तुमच्यात प्रत्येकाचे नंबर्स तुम्ही बघत असणार, ऐकत असणार, मला माहिती आहे. पण प्रत्येकाला ते वाटतंच की अरे माझा, काही लोक बोलतील, काही लोक बोलणार नाहीत. पण अरे माझं जन्मतारीख 4 आहे. सर काय सांगतायत बघूयात. असं करून प्रत्येक जणांनी हा एपिसोड ऐकलेला आहे. पण हा विषय खूप व्हास्ट आहे सर. त्यामुळे ह्याच्यात जर प्रेक्षकांच्या रिक्वायरमेंट्स काही आल्या तर आपण परत एखादा एपिसोड करूयात. नक्की, नक्की. मी सगळ्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट करेल, की समजा कारण की बोलण्याच्या याच्या ओघामध्ये काही गोष्टी सुटल्या असतील किंवा काही प्रश्न असतील तुमचे, तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. नेक्स्ट एपिसोड आम्ही जेव्हा करू, तेव्हा आम्ही विल मेक शुअर की ते सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही त्याच्यामध्ये कारण बऱ्याच देण्याचा लोकांना प्रयत्न असं असतं ना सर, की नवीन वर्ष आपलं सुरू झालं किंवा नवीन काही गोष्टी सुरू झाल्या, मग ते इंग्लिश नवीन वर्ष असो नाही तर गुढीपाडव्यापासूनचं असो, या वादात आपल्याला नाही पडायचं. पण नवीन वर्ष सुरू झालं, मग नवीन वर्षात आमच्या बाबतीत काय होणार? तर तो आपला सेगमेंट राहूच शकतो. नक्की. म्हणजे जशी इच्छा असेल ऐकणाऱ्यांची आणि आपल्या ऑडियन्सची जर इच्छा असेल 2026 बद्दल हां. 2026 पण मी एक सांगू शकतो, की 2025 पेक्षा 2026 हे सगळ्यांकरता बेटर आहे. पास एवढं तर कळालं. हाच आनंदाचा विषय आहे. करेक्ट. आनंदाचा पॉडकास्ट आहे म्हणल्यावर आनंदाचा विषय कळाला आहे ना, किती चांगली गोष्ट आहे. वा वा वा, खूप मजा आली. मलाही ऍक्च्युली खूप इंटरेस्ट होता या गोष्टीत, जाणून घ्यायची इच्छा होती की बाबा हे काय शास्त्र आहे. कारण आता आजकाल वापरायला सुरुवात झालेली आहे. कारण माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये नंबर्स, नाव, जसं मी सुरुवातीला सांगितलं, नावाची स्पेलिंग चुकली आहेत की काय ही शंका येऊन मी विचारलं. म्हणलं नाही, ते न्यूमरॉलॉजीने केलेलं आहे. सो व्हॉट इज दिस न्यूमरॉलॉजी? त्यामुळे तुमच्यामुळे आज गोडी निर्माण तरी झाली, इच्छा निर्माण झाली की अरे वा, माहीत तरी करून घेऊयात. आणि तुमच्यासारखी व्यक्ती शिकवायला आहे, सगळ्यांना फायद्याची पण आहे, की तुम्ही तयार आहात हे ज्ञान द्यायला. सो दिस इज व्हेरी गुड साईन की तुमच्यासारखी माणसं उलट हवी आहेत. आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, जेंडर, कोणीही शिकू शकतं. जसं तुम्ही नक्की, सुरुवातीला नक्की. म्हणालात, की कोणत्याही एज ग्रुपमधला माणूस हा खूप अवघड नाहीये, त्यामुळे शिकू शकतो. माझं असं म्हणणं आहे, की जर मी करू शकतो, तर तुम्ही माझ्यापेक्षा बेटर करू नाही, शकता. नाही, नाही. असं नाही, असं नाहीये. यू आर नंबर 1. तुम्ही असं नाही. हां. सो मजा आली. आता तुम्ही आलायत म्हणून असं नाही, पण आपल्याकडची एक प्रथा अशी आहे, की आपल्याकडे काही मंडळी माझ्याशी जोडली गेलेली जी आहेत, त्यांचे काही छोटे-छोटे स्टार्टअप्स आहेत किंवा काही लोकांचे एस्टॅब्लिश्ड ब्रँड्स आहेत. त्या लोकांनी काही जे त्यांची गिफ्ट आर्टिकल्स आहेत, ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायला दिलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे, अंकिता ब्रह्मे म्हणून आहे. तर तिचं एक कला ब्लेंड नावाचं एक ब्रँड आहे. आता याच्यात काही बदल असेल तर मी तिला सांगणार की तुम्हाला तिने कॉन्टॅक्ट करावा. कला ब्लेंड नावाचं आहे. ती पेंटिंग खूप सुंदर करते आणि ओके. पेंटिंगचे वेगवेगळे आयटम्स तयार करून ती सगळ्यांना देते. कला ब्लेंड, अंकिता ब्रह्मेतर्फे तुम्हाला एक गिफ्ट आहे. थँक यू व्हेरी मच. थँक यू अंकिता. थँक यू व्हेरी मच फॉर धिस ब्युटिफुल गिफ्ट. विश यू ऑल द बेस्ट. आपले अजून एक मित्र आहेत अमोद दामले म्हणून. त्यांचे हर्बल प्रॉडक्ट्स आहेत आणि त्या हर्बल प्रॉडक्ट्स चारुक कोशा या ब्रँड खाली ते पब्लिश करतात. त्यांचा ब्रँड आता न्यूली ग्रोईंग आणि अपग्रोईंग अपकमिंग आहे म्हणूयात आणि ग्रो होतोय छान. त्यांनाही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सांगेन इफ ही नीड्स समथिंग. सो चारू कोशा नावाचे ब्रँडचे तुम्हाला प्रॉडक्ट्स. थँक यू व्हेरी मच. थँक यू सर. थँक यू व्हेरी मच फॉर धिस ब्युटिफुल गिफ्ट. विश यू ऑल द बेस्ट. छान आहे. आणि हर्बल इज असं म्हणतात, की फ्युचर आहे ते. इंडस्ट्री, रायझिंग इंडस्ट्री. अजून एक गिफ्ट आहे सर तुमच्यासाठी. स्वप्नगंधा कलेक्शन्स असं एक ब्रँड आहे की ज्याची ओनर आणि फाउंडर आहे रुजुता गोखले. तर ती काय करते की पैठणी
हे जे आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. पैठणीच्या वेगवेगळ्या गिफ्ट आर्टिकल्स करते. ही फाईल तिने पैठणीची केलेली तुमच्यासाठी प्रेझेंट करतोय. स्वप्नगंधा कलेक्शन्स. थँक्यू व्हेरी मच. वा, सुंदर आहे. घरी आवडेल माझ्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. विश यू ऑल द बेस्ट. सो हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडलेला असणार आणि अशाच पद्धतीत पुढचेही एपिसोड्स होतील. तुमच्या सजेशन्स मला हव्या आहेत आणि यांच्यासारखी मंडळी माझ्याशी जोडली जातात. मला याचा खूप आनंद आहे. माझा नंबर 7 आहे. याचा मला खूप आनंद होतोय की आता मी चांगल्या लोकांशी कनेक्ट होतोय. सो प्रशांत सर, तुम्ही आलात. मी आभार नाही मानणार तुमचे, पण मला खूप आनंद झाला. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही मोकळेपणाने व्यक्त व्हावं अशी मनापासून इच्छा आहे. नाही, नाही. खूप खूप धन्यवाद मला इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मी असं मानतो की न्यूमरोलॉजीचा प्रचार आणि प्रसार करणे इज अ गुड कर्मा. आणि माझी ही खूप तळमळ आहे सुरुवातीपासून की सर्वसामान्य लोकांपर्यंत हे शास्त्र पोचलं पाहिजे. आणि हे शास्त्र वापरणं फार इझी आहे. फार काही कठीण तुम्हाला फार काही याच्यातनं करावं लागत नाही. आणि असंख्य लोकांनी माझं कन्सल्टेशन घेतलंय आणि मी बघतोय की लाईफमध्ये त्यांनी खूप छान ग्रो केलं आणि मग खूप आनंद होतो. त्यामुळे प्रत्येकाने हे शास्त्र समजून घ्या पहिले आधी. आणि जर तुम्हाला पटत असेल तर हे नक्की तुम्ही वापरा. तुमच्याकरता, तुमच्या फॅमिलीकरता किंवा बिझनेस मध्ये सुद्धा तुमच्या कंपनीचं नाव, तुमचा लोगो, कुठले कलर्स वापरायचे, व्हिजिटिंग कार्ड कसं डिझाइन करायचं, ते सुद्धा आम्ही गाईड करतो. नवीन बाळाचं नाव ठेवण्याच्या वेळेला पण तुम्ही कन्सल्टेशन घेऊ शकता. किंवा जर कोणालाही शास्त्र शिकायचं असेल तर ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही आपले कोर्सेस आहेत. वाह! आणि अतिशय इझी असतं. ते घरी बसून तुम्ही शिकू शकता हे शास्त्र. आणि प्रत्येकाने शिकायला पाहिजे. आणि बऱ्याच फोरममध्ये पण मी जातो, की जसं आज तुमचं हे चॅनल आहे, तसं बरेच सोशल नेटवर्किंग ग्रुप्स असतात. तिथे सुद्धा मी जातो आणि या शास्त्राबद्दल लोकांना माहिती देतो. तुम्ही मला हा चान्स दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि परत आपण लवकरच दुसरा एपिसोड करू. नक्कीच, आणि नक्की, नक्की, मला आनंद वाटेल की तुम्ही इथे परत यायला. नक्कीच, नक्की, नक्की. थँक्यू सर. धन्यवाद.